कन्याकुमारी आजच्या वक्त्यांचा विषय आहे नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमा आपल्याला एवढंच माहिती आहे की नर्मदा परिक्रमा खूप अवघड असते. म्हणजे 3200 किलोमीटरचा प्रवास आहे आणि फार कठीण परिस्थिती तो पूर्ण आपल्या गुन्हे साहेबांनी पूर्ण केलेला आहे. त्याबद्दलचे अनुभव ते आपल्याला कथन करतीलच. त्यांचं त्याबद्दल पहिल्यांदा आपण सर्वांनी अभिनंदन करूया. त्रिगुणे सरांचं अभिनंदन परिक्रमा पूर्ण केल्यानंतर. मी डॉक्टर रवींद्र शिवरे यांना विनंती करतो. आपल्या दुलक सेवाभावी संस्थेच्या सभासदांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत. ते डॉक्टर ज्योत्स्ना पवार त्याबद्दल सांगतील. अत्यंत वाईट बातमी आहे की डॉक्टर जयंत नारळीकर श्रेष्ठ शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ यांचा निधन झालेले आहे. त्याबद्दल आपण श्रद्धांजली अर्पण करूया. शांती. मी डॉक्टर रवींद्र शिवरे यांना विनंती करतो की त्यांनी वाढदिवस आपल्या दुलक सेवाभावी संस्थेच्या सभासदांनी वाढदिवस साजरे केलेले आहे. त्याबद्दल मी डॉक्टर ज्योत्स्ना पवारांना सांगतो की त्यांनी कृपया त्यांचं अभिनंदन करावं. नमस्कार. आपली 6 तारखेला मीटिंग झाली पण त्यावेळेस आपण वाढदिवस वगैरे साजरे नाही केले. तर मी 1 तारखेपासून करते. त्याच्या आधी केले पाहिजे कारण ठीक आहे. आता 1 तारखेपासून 1 तारखेला आपले अध्यक्ष वसंत निमसे साहेब यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांचा आपण अभिनंदन करूया. आता अध्यक्षांना द्यायचं. डॉक्टर DM पवार यांनी 9 मे रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला. प्रदीप सराफ साहेब अभिनंदन. जितेंद्र पाटील आणि रंजनाताई पाटील यांनी 4 मे रोजी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तुमचं पण झालं काय म्हटलं? जे काय झालं ते दोघांचं झालं. तुला घ्यावेच लागलं. 45. वेगळं. दिलीप शाह साहेब यांनी लग्नाचा. मंजुषा आणि वसंत निमसे यांनी 10 मे रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सुरेखा आणि बाळासाहेब जोशी जे आता अमेरिकेत आहेत त्यांनी 12 मे रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आणि DM माळोदे साहेब आणि कल्पना माळोदे यांनी 15 मे रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. धन्यवाद. आज जरा लग्न सराईमुळे आणि पावसामुळे जरा गर्दी कमी आहे. ठीक. मी डॉक्टर रवींद्र शिवरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया वक्त्यांची ओळख करून द्यावी. अध्यक्ष निमसे साहेब, सचिव ज्योत्स्नाताई, आजचे प्रमुख पाहुणे श्री शंतनू गुणे,
त्याचप्रमाणे आज इथे खास उपस्थित असलेले आपले जुने सहकारी श्री सुरेश देशपांडे, जुनी रोटेरियन, आणि जेवढं मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचं मी आजच्या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजचा जो विषय आहे नर्मदा परिक्रमा, त्याबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. कुणीतरी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, परंतु हा अनुभव प्रत्यक्ष ज्या व्यक्तीने घेतलेला आहे त्या व्यक्तीच्या तोंडून तिथे प्रत्यक्ष काय अनुभव आला हे ऐकणं हे थोडंसं वेगळंच असतं. कारण पुस्तकातून वाचणं किंवा इंटरनेटवरती पाहणं किंवा यूट्यूबवरती पाहणं याला प्रत्यक्ष अनुभवाची काही सर येत नाही. आणि हे जे कथन करणारे व्यक्तिमत्व आहे ते आपले जुने सहकारीच आहेत रोटरीमधले. श्री शंतनू गुणे, कदाचित आपल्या जुन्या सदस्यांना आठवत असेल, त्यांनी रोटरीमध्ये खूप भरीव कामगिरी केलेली आहे. अध्यक्ष डॉक्टर विजय मालपटक यांच्या काळामध्ये ते रायला चेअरमन होते आणि रायलासाठी आम्ही एकत्र फिरून बऱ्याचशा कॉलेजेसमधून विद्यार्थी गोळा करत होतो. जवळजवळ 10-12 दिवस आमची ही मोहीम चाललेली होती. आणि नंतर हा रायला मैरावणी इथे सारडांचं जे केंद्र आहे तिथे घेतला गेला आणि खूप यशस्वी आणि अविस्मरणीय असा हा रायला झाला. याच्या पाठीमागे श्री शंतनू गुणेंचे परिश्रमच कारणीभूत होते. त्यांचा जीवन प्रवास खरोखर एक अनोखा जीवन प्रवास आहे आणि त्याला अनेक वेळा कलाटणी मिळत गेलेली आहे. मूळचे ते इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल की प्रोफेसर श्रीरंग गुणे हे विद्यार्थी प्राध्यापक आपल्या BEd कॉलेजमध्ये होते. अनेक जण इथे त्यांचे विद्यार्थी आहेत. तर त्या गुणे सरांचे शंतनू हे चिरंजीव. मुळात व्यवसायाने आणि शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. नाशिकमधील सुप्रसिद्ध मल्टीनॅशनल कंपनी क्रॉम्प्टन ग्रीव्स, या क्रॉम्प्टन ग्रीव्समध्ये जवळजवळ 20 वर्षे त्यांनी चांगल्या मोठ्या पदांवरती काम केलं. पण नंतर आपल्या जीवनामध्ये काहीतरी अपूर्णता आहे असं त्यांना वाटायला लागलं आणि आतली एक उर्मी होती की समाजासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे, ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आणि म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला 2004 साली आणि ते बाहेर पडले. ते स्वतःच म्हणतात की वडिलांनी माझ्यासाठी घर बांधून ठेवलेलं आहे, त्यामुळे मला काही तशी चिंता नाही आहे आणि मी समाजासाठी आता वेळ देऊ इच्छितो. या भावनेतून त्यांनी विविध उपक्रम सुरू केले. त्यापैकी पहिला उपक्रम म्हणजे सृजन अकॅडमी. कारण आपल्याकडे शिक्षण पद्धती आता अशी झालेली आहे की विद्यार्थ्याचं लक्ष फक्त परीक्षेवरती आणि मार्कांवरती केंद्रित झालेलं आहे. तो विद्यार्थी म्हणून घडवण्याची जी प्रक्रिया होती ती आता पूर्णपणे बंद पडलेली आहे. तर गुणेंनी एका वेगळ्या वाटेने चालायला सुरुवात केली आणि विद्यार्थी हे केवळ परीक्षार्थी न होता खऱ्या अर्थाने विद्यार्थी कसे घडतील यासाठी त्यांनी आपल्या सृजन अकॅडमीद्वारे मार्गदर्शन करायला सुरुवात केली. ह्यामुळे त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता सुधारतेच, परंतु एक सर्वांगीण विकास त्या विद्यार्थ्याचा होऊ लागतो. त्याचप्रमाणे करिअर काउन्सिलिंग देखील या विद्यार्थ्यांचं त्यांनी सुरू केलं आणि अशा प्रकारे शेकडो विद्यार्थी उत्तम प्रकारे त्यांनी घडवले. त्याचप्रमाणे एक दुसरं कार्यक्षेत्र त्यांनी निवडलं आणि ते जरा जास्त व्यापक स्वरूपाचं होतं की आपल्या सगळ्यांच्या मनांमध्ये काहीतरी आकांक्षा असतात, काहीतरी संकल्प असतात, आपली काहीतरी ध्येय असतात, परंतु ती पूर्ण होत नाहीत. आणि ह्या सगळ्यांच्या पाठीमागे कारणीभूत असतं आपलं मन. आपल्या मनाची जी प्रवृत्ती आहे किंवा ॲटिट्यूड आहे ती आपल्या प्रगतीच्या आड येत असते आणि ह्याची जाणीव बऱ्याच वेळेला आपल्याला स्वतःलाच नसते. तर ह्याच्यासाठी कोणीतरी चांगला एखादा समुपदेशक मिळाला तर जीवनामध्ये आमूलाग्र असं परिवर्तन घडू शकतं. त्यासाठी त्यांनी जागर मनाचा ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, व्यावसायिक, सर्वसामान्य व्यक्ती यांचं ते मार्गदर्शन करू लागले. या समुपदेशनातून अनेकांना आपल्या जीवनाची दिशा सापडली आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये
खूप मोठं परिवर्तन या संस्थेतर्फे करण्यात आलेलं आहे. आता ह्या संस्थेचं रूपांतर त्यांनी जागर मनाचा फाउंडेशनमध्ये केलेलं आहे आणि त्या फाउंडेशनतर्फे काही सामाजिक प्रकल्प देखील राबवले जातात. त्यापैकी एक आरोह प्रोजेक्ट नावाचा एक प्रकल्प आहे. त्याद्वारे विशेषतः ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागांमध्ये किंवा शहरामधला जो मागासलेला भाग आहे, झोपडपट्ट्या वगैरे आहेत, कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, ह्यामध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना जीवन प्रवासात कसं आणायचं, त्यांची जडणघडण कशी करायची, यासाठी हा प्रोजेक्ट आरोह काम करीत असतो. त्याबद्दलची माहिती मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती देखील पाठवली आहे. जेवढे संस्थेची ती जरूर वाचावी आणि आपल्या जिव्हाळा ग्रुपतर्फे त्यांना ज्या काही स्वरूपाची मदत आपल्याला करता येईल ते आपण अवश्य करूया. त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये देखील एक्सेलन्स इन बिझनेस यासाठी त्यांनी काही उद्योगपतींना देखील मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व हे बहुमुखी आहे, रौंदरी आहे. हे मगाशीच मी सांगितलं, केवळ समुपदेशन किंवा मार्गदर्शन ह्या क्षेत्रामध्येच त्यांना रुची आहे असं नव्हे, तर साहित्य, संगीत ह्या सगळ्याच गोष्टींची त्यांना आवड आहे. ते उत्तम शास्त्रीय गायक आहेत. त्यांना पारितोषिकं मिळाली आहेत अगदी कोल्हापूरपर्यंत. त्यांच्या अंतर्नाद नावाच्या कविता संग्रहाला एक पारितोषिक मिळालेलं आहे. हे सगळं चालू असतानाच देखील एक आध्यात्मिक उर्मी मनामध्ये जी होती ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. असं म्हणतात की नर्मदाबाईची हाक काही लोकांना ऐकू येते आणि मगच ते नर्मदा परिक्रमेला जातात. त्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये एक क्षण असा आला की त्यांनी ठरवलं की आपण ही परिक्रमा करायची आणि ती कशी केली, त्याच्यामध्ये कोणकोणते त्यांना अद्भुत अनुभव आले ते आता त्यांच्या रसाळ वाणीतून आपण ऐकणार आहोत. तर मी आपला फार वेळ न घेता श्री शंतनू कोणी यांना विनंती करतो की कृपया आपल्या अनुभव कथनास त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद. मला वाटतं तो माईक बंद आहे. माईक बंद आहे असं वाटतंय. लाईट चालू असलं तरी माईक आतून जवळ घ्या. हा कसा आहे? हॅलो हॅलो तुमचा केला सरांनी केला नमस्कार. डॉक्टर शिवदे सरांनी खूपच मोठी ओळख करून दिली, पण हा मोठी ओळख करून देत असताना माझा सगळा भूतकाळाचा माझा स्वतःचा प्रवास सुरू होता. आणि हा प्रवास बघत असताना जेव्हा आपण तटस्थतेने प्रवास बघतो तेव्हा वाटतं की अरे जशी नर्मदा माईची वेगवेगळी वर्णनं सुरू असतात तसाच हा माझाही प्रवास झाला आणि हा प्रवास कोणीतरी करवून घेतला असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यात आपण करणारे नसतो. आता आपण करणारे नसतो, आपण चालणारेही नसतो, आपणाकडनं कोणतरी करवून घेत असतं. हा जो सगळा विषय आहे, हा सगळा विषय परिक्रमेशी संबंधित झाल्यावर माझ्या मनात पडलेला एक शहाणपण असं म्हणूया. आधी ते कर्तेपण होतं. कर्तेपण होतं मी आय एम डुईंग समथिंग, आय एम डुअर, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये कर्तृत्व म्हणतो. हे कर्तृत्व दाखवणारा करणारा एक मी आहे. हा मी एक 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आपण म्हणूया स्ट्रॉंग होता आणि तो जसा जसा स्ट्रॉंग होत गेला, कामही सगळी चालू होती, पण कुठेतरी आज जाणवायला लागलं की हा मी माझा जरा त्रास द्यायला लागलाय, अडथळा येतोय त्याचा. आणि मग हा जर अडथळा मला काढून टाकायचा असेल तर मला असं कुठेतरी शरण जायला पाहिजे जिथं माझ्या हातात काहीच नाही आहे. माझ्या हातात काहीच नाही याचा अर्थ की जिथे मी काहीच करत नाही किंवा करू शकणार पण नाही. आणि हा जेव्हा माझ्या मनात विचार आला तेव्हा मला डोळ्यासमोर पहिल्यांदा सहजच अगदी सहज नर्मदा माईची परिक्रमा हाच विषय डोळ्यासमोर आला. आणि हा विषय डोळ्यासमोर येणं म्हणजे असं बऱ्याच गोष्टी आपल्या माणसांच्या किंवा आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये येतात की हे व्हायला पाहिजे, हे करायला पाहिजे, हे आपल्याकडनं झालं पाहिजे.
अशी ही प्रोसेस सुरू झाली. आणि मी जेव्हा घरी सांगितलं की मला असं वाटतंय पुढच्या वर्षी मी जाईन परिक्रमेला, तेव्हा घरच्यांनी वाटलं की काहीतरी बाबाजीचं गडबड झालेली आहे. आणि त्यामुळे एक ठीक आहे, त्यांना वाटतंय बा इथपर्यंतच ते होतं. पण काय म्हणावं काय सांगता येते की तो जी इच्छा असते ती इच्छा हळूहळू संकल्पात दृढ होत जाते. संकल्पात दृढ झाल्यावर त्याचं एक्झिक्युशन सुरू होतं. आणि हे एक्झिक्युशन सुरू झाल्यावर आपल्याला कळतं की अरे हे कोणीतरी आपल्याकडनं करवून घेत आहे. कारण माझ्यासारखा पूर्ण कॉर्पोरेट लाईफमध्ये रमलेला, तशी कर्मकांडाची बैठक नसलेला, चांगलं होतं. हॅलो हॅलो फारशी कर्मकांडाची बैठक नसलेला, कर्मकांड म्हणजे आपण साधंच म्हणू देवपूजा वगैरे. मी असताना लहानपणी आमचे वडील देवपूजा करायचे, वडील केल्यावर आई करायची, आई केल्यावर कन्याकुमारी गुणे करतात. आणि कन्या आता मध्ये 3.5 महिने अमेरिकेला होती, मी एकटाच होतो, तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या देवांची पूजा केली. हे सांगायचा अर्थ सगळा असा की अशी काही वेगळ्या प्रकारची भक्तीची म्हणा किंवा अशी बैठक होती असा विषय नाही. पण प्रचंड तत्वज्ञानाची ओढ होती आणि अभ्यास सतत चालू होता. कारण मी मनाचा अभ्यासक आहे आणि हा मनाचा अभ्यास करता करता सगळं जे वाचनात आलं तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान, स्पेशली मी पाश्चात्य सायकॉलॉजीचा अभ्यासक नाही. मी तो थोडाफार अभ्यासक विद्यार्थी आहे, तो भारतीय तत्वज्ञानाचा आहे. त्यामुळे उपनिषद आली, गीता आली किंवा पातंजली योगशास्त्र झालं. सुदैवाने आम्हाला बाम सरांसारखे खूप गुरुतुल्य व्यक्तिमत्व आम्हाला आमच्या आयुष्यात आलं. त्यामुळे जीवनाकडे पाहिजे, जगण्याकडे पाहिजे एक वेगळी दृष्टी मिळाली. तर ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जीवन, व्हॉट इज लाईफ, व्हॉट इज आय अँड व्हॉट डू वी मीन बाय लिव्हिंग द लाईफ, या 3 प्रश्नांच्या भोवती माझा अभ्यास सुरू झाला. आणि त्या अभ्यासात सुरू करताना मला असं जाणवत आलं की या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो मन आहे, माणसाचं मन आहे. एव्हरीथिंग हॅपन्स थ्रू माइंड, वी लिव्ह बाय माइंड, वी लिव्ह थ्रू माइंड. प्रोसेसिंग सगळं मनामध्ये होत असतं. आता हे सगळं घडवत असताना परत मगाचा जो मुद्दा मला सांगायचा होता की जो मी माझा काठर व्हायला लागला होता, ती मी मला जो घट्ट व्हायला लागला होता, त्याच्यामुळे मला स्टॅग्नन्सी यायला लागल्यासारखं वाटायला होतं. जेव्हा जेव्हा मी घट्ट व्हायला लागतो ना, की मी घट्ट यायचा अर्थच असा की आता मला कळायला लागले, आता मला समजायला लागले, आता मला शिकण्याची गरज नाहीये, मला नवीन धुमारे फुटण्याची गरज नाहीये, असं जेव्हा व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला वाटायला लागतं, त्याचा तोपर्यंत अहंकार तो त्या पदाला आलेला असतो की नो आय नो एव्हरीथिंग. असं मला जाणत, कारण मी स्वतःच अभ्यासक असल्यामुळे माझ्या मनामध्ये हे जे विचार यायला लागले होते ते विचार मला अस्वस्थ करायला लागले. आणि मग हे अस्वस्थ करायला लागल्यावर वाटायला लागलं की नाउ इट इज टाइम टू वर्क अपॉन माय माइंड. सो माझ्या मनावर काम करायचंय आणि मला जीवनाकडनं शिकायचंय. 2 गोष्टी आहेत. माझ्या मनावर काम करायचं याचा अर्थ माझ्या मनातला जो अहंकार सुरू झालेला आहे त्या अहंकाराला मला नेस्तनाबूत करायचंय किंवा त्या अहंकाराची पकड सैल करायची. ही जर पकड सैल करायची असेल तर मला कोणाचा विद्यार्थी व्हावा लागेल, तर मला जीवनाचा विद्यार्थी व्हावा लागेल. मी जीवनाचं बोट धरावं लागेल. जीवनाचाच बोट का धरायचंय, तर जीवनाचे 3 फॅक्टर्स जे आहेत, त्याला आपण म्हणतो ॲट्रिब्यूट्स ऑफ लाईफ. लाईफ म्हणजे जीवन. 3 फंडामेंटल ॲट्रिब्यूट्स मला जाणवल्या या अभ्यासातून. पहिलं, लाईफ इज स्पॉन्टेनियस. इट इज स्पॉन्टेनियस. ते काय असं मग अशी पाऊस आला, तो पाऊस दुपारी येईल, सकाळी माहिती नव्हतं, झाड पडेल मला माहिती नव्हतं. सो व्हॉट इज हॅपनिंग इन द लाईफ, इट इज ऑलवेज स्पॉन्टेनियस. ते काय नियोजन प्लॅन करून टाइम मॅनेजमेंट करून घेत नसतं. सो लाईफ इज स्पॉन्टेनियस, ही पहिलं ॲट्रिब्यूट. देन दुसरं ॲट्रिब्यूट मला जाणवलं की लाईफ इज ऑलवेज अनसर्टन. अनिश्चितता ही गंमत आहे आणि ही अनिश्चितता आहे म्हणून जगण्याची गंमत आहे. तर सगळंच आपलं प्लॅन झालं की तुम्हाला इतके श्वास मिळालेत, इतके दिवस मिळालेत आणि तुमचं सगळं या दिवसापर्यंत छान आहे, तर काय प्रकारची गंमत होईल बघा, ही मजाच जाईल जगण्यातली. सो ती अनसर्टनिटी जी आहे, ती अनसर्टनिटी दुसरा ॲट्रिब्यूट्स आहे. आणि तिसरा जे ॲट्रिब्यूट मला जाणवलं की इम्परमनन्स. एव्हरीथिंग इज चेंजिंग एव्हरी टाइम. आता ह्या 3 गोष्टी ज्या आयुष्यामध्ये, ज्या जीवनामध्ये, अशा जीवनाचं मला बोट धरायचंय. तर माझा अहंकार जो वाढत चाललाय, हा अहंकार त्या सिक्युरिटीमध्ये येत चाललाय, कम्फर्टमध्ये येत चाललाय. सो मला अशा ठिकाणी जायचंय की कम्फर्टच नाहीये.
मला उद्या काय होणार जाऊ द्या, मला पुढच्या तासाभरात काय होणार आहे कळणारच नाही, माहितीच नाही. मला जेवायला मिळेल की नाही माहिती नाही, मला झोपायला मिळेल की माहिती नाही, काय घडणार आहे माझ्या आयुष्यात, वाट कशी आहे, रस्ता कसा आहे, कुठल्या प्रकारचा रस्ता आहे, वाटेत माणसं काय भेटणार आहेत. आय रिअली डोंट नो एनिथिंग. कारण हा सगळा प्रवास एकट्याने करायचा असा मी निर्णय घेतला होता. त्यामुळे ही सगळी दृढ संकल्प आणि दृढ काय म्हणतात विजन एकदम क्लिअर होतं कॉर्पोरेट बसेस बोलायचं. ते वाय आय एम डुईंग, माझा वाय क्लिअर होता की मी परिक्रमा का करतोय आणि ह्या परिक्रमा करून मला नेमकं काय साध्य करायचंय का काय मिळवायचंय, जीवनाचा विद्यार्थून मला काय शिकायचंय हे सगळं मला स्पष्टता असल्यामुळे त्याच प्रकारचं प्रोसेसिंग झालं. त्याच प्रकारे शरीराची पूर्वतयारी केली, मनाची पूर्वतयारी केली, बुद्धीची पूर्वतयारी केली आणि भावनेचीही पूर्वतयारी केली. बिकॉज व्हेन वी से द पर्सनॅलिटी ऑफ ह्युमन बिंग, द पर्सनॅलिटी ऑफ ह्युमन बिंग कन्सिस्ट ऑफ बॉडी, माइंड, इंटेलेक्ट, इमोशन. शरीर, बुद्धी, मन, भावना या चारांचं मिश्रण होऊन आपण जे रिस्पॉन्स देत असतो जीवनाला ते. सो या चारही गोष्टींना मला समजून पण घ्यायचंय आणि या चारही गोष्टींमध्ये मला ओज ओतायचं आहे, तेज ओतायचं आहे, त्यांना शार्प करायचं, त्यांना एजाईल करायचं आहे. आणि हे सगळं एजाईल करून मला अजून जे जीवन माझ्या समोर आहे, मला शेवटच्या क्षणी कुणाला असं माहिती नव्हतं तसं मलाही माहिती नाही आहे, पण जितकं जीवन माझ्या वाट्याला येणार आहे ते मला अजून रसरसून भरभरून इन्स्पायरिंग जगायचं आहे. हे इतकं स्पष्ट होतं. इन्स्पायरिंग जगाच्या वेळेला पटकन सांगतो मी की माणसाचे 3 प्रकारचे रिस्पॉन्सेस असतात आयुष्याला. एक कंपल्सिव्ह रिस्पॉन्स, काय करावंच लागतं, करणं भागच आहे, पर्यायच नाही, कंपल्सिव्ह रिस्पॉन्स. दुसरा एक व्हॉलंटरी रिस्पॉन्स असतो की ठीक आहे चाललंय, स्ट्रेस असेलच नाही पण जीवन चाललंय, पण त्या जीवनामध्ये काही इन्स्पिरेशन, थ्रिलिंग, चॅलेंज, आव्हान कुछ भी नाही आहे. दॅट इज व्हॉलंटरी. ज्याला व्हॉलंटरी रिटायरमेंट बरेचसे लोक घेतात, आमच्या काळात घ्यायचं. आणि तिसरं आहे रिस्पॉन्स टू लाईफ इज इन्स्पायरिंग लाईफ. त्या इन्स्पायरिंग लाईफमध्ये सतत काहीतरी करणं आहे, सतत काहीतरी शिकणं आहे, सतत काहीतरी डोळ्यासमोर नवीन नवीन आव्हान आहेत, स्वप्न आहे. सो एव्हरी डे ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन हु इज लिव्हिंग इन्स्पायर्ड लाईफ, त्याचा दिवसच वेगळा असतो, त्याचा दिवस, त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, त्याचा पर्पज ऑफ लाईफ वेगळा असतो. सो त्या कंपल्सिव्ह किंवा व्हॉलंटरी मधून मला इन्स्पायरिंग मध्ये जायचं होतं. हे खूप स्पष्ट होतं आणि हे खूप स्पष्ट असल्यामुळे आय डिसाइडेड टू गो फॉर नर्मदा परिक्रमा अलोन. आता हा अलोन शब्द इथं समजून घ्या. मी आत्ता एकटा म्हणतोय पण हळूहळू जाणवतो तुम्हाला की यू आर नेव्हर अलोन. सो 24 ऑक्टोबर 2023 दसऱ्याला मी ओंकारेश्वर पासून परिक्रमा सुरू केली. त्याच्या आधीचा 1-2 दिवस तुम्हाला सांगायला आवडेल की आता 9 कारण ह्या परिक्रमेबद्दल बरीचशी लोकांच्या मनामध्ये एक अद्भुतता आहे, असते. ती अद्भुतता कशामुळे निर्माण झाली तर लोकांनी जे पूर्वी जगन्नाथ कुंट्यांचं पहिलं पुस्तक आलं होतं नर्मदेहर, त्याच्यामध्ये सगळं अद्भुतताच आहे आणि त्याच्यामुळे तो एक ट्रेंड तयार झाला की परिक्रमा म्हणजे अद्भुतता. आणि असा अद्भुत जर अनुभव मला आला तर मला मजा आहे, अद्भुत अनुभव नाही आला तर मला काही नर्मदा माईनी काय प्रसाद दिला नाही, असे ट्रेंड थॉट प्रोसेस सुरू झाली. माझ्या मनात तसं काय बायसनेस नव्हता की असं घडलं पाहिजे तसं घडलं पाहिजे. मी जस्ट म्हणतो की जे काय पहिला विषय तुम्हाला सांगतो, नर्मदा माईची परिक्रमा करायची याचा अर्थ जो प्राप्त है वो पर्याप्त है डोळ्यामध्ये पाहिजे. जो प्राप्त हो रहा है वो पर्याप्त है, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मनामध्ये साठवून ठेवायला लागते, जो जो मिल रहा है, जो जो नहीं मिल रहा है वो नर्मदा माई का प्रसाद है. So whatever is happening in that moment for me, it is for to give teaching for me. मला शिकवायला, जीवन मला काहीतरी शिकवायला हे अनुभव डोळ्यासमोर आणता आहे. सो कुठल्या, कारण पहिल्यांदाच आपल्या इतकं कम्फर्ट सिक्युअर्ड लाईफमध्ये आम्हाला अशा प्रकारच्या थॉट प्रोसेसची सवय नसते. आम्हाला असं वाटत असतं की सगळं तर माझ्या नियोजनाप्रमाणे व्हायला पाहिजे आणि तिथे हा नियोजन हा विषयच नाहीये. नियोजन कोणाचं करणार तुम्ही, कोणाच्या बरोबर करणार, स्वतःला काही नियोजन करत आणि जे नियोजन करून परिक्रमा करतात ती परिक्रमा नाही, ते पर्यटन. सो जस्ट जाओ और नर्मदा माई के गोद में जाओ, वो देख लेगी, वो देख लेगी, ही श्रद्धा पाहिजे. तर या श्रद्धेने मी ओंकारेश्वरला निघालो, ओंकारेश्वरला पोहोचलो. 22 ऑक्टोबर का 20 मी 2 दिवस आधी पोहोचलो होतो. आणि पहिला तिथे जो आपण म्हणतो ना की जे लोक म्हणतात की माई पाहून घेईल सगळं, माई पाहून घेईल सगळं हे पण असतं आणि माई फटके देईल सगळं हे पण असतं. दोन्ही असतं. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, एकीकडे फटका आणि एकीकडे पाठीवर राहते. सो पहिला मला फटका मिळाला ओंकारेश्वरला, मस्त फटका. कारण त्या सगळ्या एक मनामध्ये कल्पना असते ना आपली की मी आता नर्मदा माईची परिक्रमा करतोय.
तो मी कुठेतरी तेव्हा होता, स्ट्रॉंग होता तो मी. आणि मग ते पाठीवरचं सगळं ओझं बिझं घेऊन मी गजानन महाराजांच्या आश्रमात गेलो. तिथे मला कोणतरी सांगितलं की आश्रमात परिक्रमावासियांची राहण्याची व्यवस्था करतात. तर हम गए आणि खूप इतकंच की आता मी परिक्रमेला आलोय, त्यांनी मला आधी रेड कार्पेट घालावं आणि म्हणावं की या 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 बाबाजी या रूम मध्ये बसा. कारण आजपर्यंत कॉर्पोरेटमध्ये 3 स्टार 5 स्टार मध्ये राहायची सवय. त्यामुळे आता मी गेल्यानंतर माझं स्वागत करणार आणि स्वागत केल्यावर मला कुठली रूम देणार, हे डोक्यामध्ये गणित पक्क. आणि मी तेव्हा त्या माणसाशी बोललो, तिथल्या सेवकाशी. तिने असं माझ्याकडे पाहिलं, बाबाजी परिक्रमा तो शुरू नहीं तो टाइम है. बोले तो दसरे को शुरू होगी परिक्रमा. हाँ मुझे दसरे को शुरू करनी है, फिर 2 दिन है बाकी. बोला हाँ मुझे मालूम है. पूछा फिर आप नहीं रह सकते इधर, तुम्ही इथे राहू शकत नाही. आता ही कानफाटात होती ना, कारण जे ॲसम्पशन होतं, जे नियोजन होतं, त्या नियोजनाच्या विरुद्ध. आणि हा मला कसं सांगू शकतो की तुम्ही राहू शकत नाही. मी कोण? मी CEO, मी कोण? मी फाउंडर, मी कोण? मी समुपदेशक, मी कोण? गायक. हे सगळं मीपणाचं ओझं घेऊन तिथं आलो होतो ना मी. तर तो म्हणलं की आप नाही रह सकते. पण रात्रची वेळ होती, 8:30-9 झालेले होते. त्याला काहीतरी वाटलं ठीक आहे आज आम्ही राहत आहे, तर या एक हॉल नंबर 1 आहे, तिथे जाऊ. त्यांनी कुपन दिलं, पटकन जेवण बंद होईल तर जेवण घ्या, कुपन घ्या, हॉल नंबर 1 मध्ये जा, तिथं आपली पथारी टाका, आजची रात्र काढा. आणि नंतरचे त्याचे शब्द होते, सुबह सुबह आपका बोरिया बिस्तर बांधकर निकलो. आता ही भाषा शंतनू गुणांना आयुष्यात कोणी ऐकवलेली नाही. हे जेव्हा पहिल्यांदी ऐकलं, इथे मस्तकात सणक गेली का तर गेली. पण दुसऱ्या क्षणी म्हणलं की आपण मनाला काय सांगितलं, जो प्राप्त है वो पर्याप्त है. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो मिल रहा है वो नर्मदा में का पैसा. आणि तिथे मला पहिल्यांदा जाणवलं की हे जे घडते मित्रा, जो मी तू घेऊन आलास, पाठीवर एक सॅकचं ओझं होतंच, पण त्या पाठीवर त्या सॅकच्या ओझापेक्षा मनावरचं मीचं ओझं प्रचंड होतं. सो पहिला फटका बसला की आप कुछ भी नहीं हो, यू आर नोबडी, यू आर जस्ट परिक्रमावासी. तुम्हाला काही अधिकार नाही, तुमची कुठलीही मान्यता नाहीये. तुम्हाला उद्या सकाळी नाश्ता करून निकल पडणे काय. तर निघालो आम्ही त्या दिवशी. मग हॉलमध्ये गेलो. तर हॉलमध्ये इतके दिवस ती रूम राहायची, AC BC सगळ्याची सवय. हॉलमध्ये गेलो, एक 100-150 लोक बसलेले आहेत हॉलमध्ये. आणि ती पथारी, आमचा ते कॅरी मॅट म्हणतो आपण, तेवढी जागा, म्हणजे 3 फूट बाय 6 फूट एवढीच तुम्हाला जागा मिळते. 6 फूट 3 फुटाच्या पलीकडे दुसरा कोणतरी असतं, त्याच्या पलीकडे असं. सो असं 150 लोक एका हॉलमध्ये मस्त कल्लोळ चाललाय. आणि विविध प्रकारची लोक आहेत, विविध जाती धर्माची लोक आहेत. सगळे कुठेतरी परिक्रमाला आलेत किंवा दर्शनाला आलेत. आणि अशा ह्याच्यामध्ये आता मला रात्र काढायची. हो माय गॉड. दुसरा होता विषय, दुसरा फटका की तुला यांच्या बरोबर यांच्यासारखं राहायचंय, तर तुझा दुसरा मी पण यू आर आता नो बडी बाबा. एक तू आता परिक्रमावासी बाबाजी व्हायच्या प्रोसेसमध्ये आहेस. सो ती रात्र काढली गेली. सकाळी मी नाश्ता बिष्टा करून बोलिया बिस्तर गुंडाळून निघालो. आता प्रश्न ना की तर राहायचं कुठे. 2 दिवस मला काढायचे आणि 2 दिवस काढायचे ते कसे काढायचे. तर परत कॉर्पोरेट लाईफ किंवा परत ते समोरच पंचवटी हॉटेल. म्हणलं बा हॉटेलमध्ये राहू 2 दिवस. पण नियम असतो परिक्रमाचा की तुम्हाला हॉटेलमध्ये राहतात, तुम्हाला पलंगावर झोपायचं नसतं. हे नेहमी वाचले होते, पण मी काय समजून करून घेतली, अजून परिक्रमा कुठे सुरू झाली ना. आपण ते सोयीस्कर मार्ग काढत असतो की अजून परिक्रमा नाही सुरू झाली, परिक्रमा सुरू झाली की पाहू. म्हणून मी त्या पंचवटी हॉटेलच्या इथे गेलो रिसेप्शनमध्ये. तर सकाळी 7:15 कोणी तिथं नव्हतं. मी आवाज दिला नर्मदे, कोणी आलंच नाही. आता मी त्या हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये उभा आहे. हे रस्त्यावरनं 2 जे मोटरसायकल स्वार चालले होते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी गाडी थांबवली. मग त्यांनी मला बाहेर बोलवलं. मी बाहेर बोलल्यावर त्यांनी अस्खलित मराठीमध्ये, त्यांचे जे पाटील कडूनच होते, त्या पाटील सरांनी मला विचारलं, अरे परिक्रमाला आलात का? म्हणलं हो. मी इथं हॉटेलमध्ये काय करता? म्हणलं हो. तर त्याला सगळी स्टोरी सांगितली मी. म्हणलं मला राहायचा प्रॉब्लेम आहे. अरे मग एवढंच नाव आहे, माझ्या घरी राहा. आता हे पहिलं मी फटका पण नर्मदाने दिला आणि पाठीवर हात पण दिला. म्हणून मला 2 दिवस राहायचंय. नाही 10 दिवस राहा, आमचा काही प्रश्न नाही. परिक्रमेला आलात ना, आम्ही सेवा करतो परिक्रमावासियांची. आणि त्याने रितसर आम्हाला पत्ता दिला आणि तो पत्ता घेऊन मी चालत त्यांच्याकडे 2 दिवस राहिलो.
आणि अगदी तसं घर राहतो आपण, त्याने सगळी माझी इतकी मनापासून काळजी घेतली, सगळं घेतलं. आणि तशी आकांक्षा काय नव्हती की आता दक्षिणा किती मिळते, कसं कुछ बी नाही. म्हणजे पहिलं मला जाणवलं की नाशिकमध्ये जर कोणी आपल्याकडे आलं तर आम्हाला बोलू शकते, चला 2 दिवस राहायच्यात ना, राहा माझ्या घरी, नाही बसत. पण तो मनुष्य सहज बोलला, ती सहजता मला आत कुठेतरी स्पर्श करून गेली. म्हणजे हा मनुष्य इतका सहज म्हणतोय की या माझ्या घरी. तर कुठलाही मनुष्य ज्या घरी जातो, घरी राहतो, त्या घराचं एक वातावरण असं ते डिस्टर्ब होतं, पण तिथं काहीच परिणाम नव्हता. त्यांची बायकोनी पण मला ती छान, अरे आलात का तुम्ही, या त्यांचा फोन आला तर मला तुम्ही येणार मला सांगितलं होतं. सो त्या बायकोच्या मनावर जी गृहिणी आहे तिच्याही चेहऱ्यावर मला काय दिसलं की हा मनुष्य अचानक कुठे आला बाबा, सकाळी सकाळी आला, काय घर न पस्तावा, काय घर मिळते. सो तिथून ती प्रोसेस सुरू झाली की आता आपण नर्मदा खंडात आलोय. नर्मदा खंडाची संस्कृती आता वेगळी आहे. नाशिकची किंवा शहरांची किंवा जी आपण म्हणतो एक शहरी संस्कृती, ज्या शहरी संस्कृतीचा आम्हाला आजपर्यंत अनुभव पण आहे, त्या शहरी संस्कृतीचा आमच्यावर पगडा पण आहे. आणि हा पगडा म्हणजे पहिल्यांदा शहरी संस्कृतीमध्ये कुणीच कुणावर विश्वास ठेवत नाही. वी डोंट ट्रस्ट एनीबडी. आणि परिक्रमेमध्ये एव्हरीबडी ट्रस्ट यू सहज. सो हा पहिला स्पर्श माझ्या मनाला झाला की अरे शिक्षण सुरू झालं मित्रा, शिक्षण सुरू झालं. सो 2 दिवस त्यांच्याकडे जाऊन ऑक्टोबरला संकल्प केला नर्मदा तीरी जाऊन. संकल्प करताना तुमचं सगळं मुंडन, केस बीस काढायचे असतात. आणि तो जेव्हा माझे केस बीस दाढी बिडी सगळं करून सुखाचट करत होता, तिथे मला पहिल्यांदा जाणवलं की आता ही खरं, त्याला आपण म्हणतो ना आपल्या तत्वज्ञानामध्ये 4 आश्रम आहेत. एक गृहस्थ विद्यार्थी आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. सो हे आता सगळं मी काढतोय, डिटॅचमेंटमध्ये मी जातोय. आणि आता माझा प्रवास वानप्रस्थ आश्रमाकडे किंवा काही काळ तरी मी संन्यासासारखा वागणं अभिप्रेत आहे. म्हणजे ह्याच्यात असतं ते परिक्रमेच्या प्रोसेसमध्ये कुठलीच अटॅचमेंट नाही, कोणाशीच कनेक्ट नाही. तुम्ही तुमचं चालणार आहात. 1 दिवसापेक्षा अगदीच शरीर जर जड झालं, विश्रांती असेल तर तुम्ही 1 दिवसापेक्षा तिथे जास्त राहायचं नाहीये. कोणाशी भावनिक गुंतवणूक करायची नाहीये. बरोबर आहे. सो ॲज इफ यू आर लिव्हिंग लाईक अ संन्यासी, ही प्रोसेस सुरू व्हायला सुरुवात झाली. कारण हे मुंडन केलं, आपल्याला आपला असा चेहरा पाहिजे सवय नसते. इव्हन माझ्या मुंजीत सुद्धा मी मोठा ठेवलेला नव्हता, मला आठवतं. पण तिथे अगदी सहज आपण मी पण बसून गेलो, झालं. नर्मदा मी समोर छान वाटेल केला, नमस्कार केला, संकल्प करून घेतला तिथल्या गुरुजींनी माझ्याकडनं. आणि संकल्पात विचारलं की आपको क्या चाहिए. नर्मदा में से आप कुछ भी मांगो, क्या चाहिए. तर ना डोळ्यासमोर काहीच येणार, काय मागणार ना. नर्मदा मला मी एवढंच सांगितलं नर्मदा वेळेला, फ्रॉम नो ऑनवर्ड्स, या क्षणानंतर मी सगळा तुझा आहे, तू माझी काळजी करशील ही माझी श्रद्धा आहे, ती दृढ कर. आणि नंतर ही परिक्रमा पूर्ण झाली तर माझं असं जे मला साध्य करायचं आहे ते आता संपलेलं आहे. आफ्टर डुईंग कम्प्लिशन ऑफ परिक्रमा, नंतर माझ्याकडनं तुला जे करून घेत ते करून घे तू. सो आय शुड बिकम और आय विल बिकम इन्स्ट्रुमेंट इन युअर हँड. हा संकल्प मी तिथं करून टाकला की आता मला माझ्यासाठी काही इच्छा, आकांक्षा, ध्येय, स्वप्न, विजन, ड्रीम्स ऐसा कुछ नहीं है. जो आप चाहे वो मुझसे करवा लो. आणि हा संकल्प करून मी निघालो. निघाल्यावर पहिला दिवस होता. मग जायचं काठाकाठाने जायचं का रस्त्याने जायचं. त्या काळामध्ये प्रचंड नदीला पूर येऊन गेला होता. नर्मदा नदीला महापूर आला होता 17 सप्टेंबर 2023ला. तेव्हा 2 ने किती 1च महिना झाला होता. मी 17 सप्टेंबरला पूर आला होता आणि 24 सप्टेंबरला मी निघालो होतो. तेव्हा तिथले जे अनुभवी बाबा जे लोक आहेत ते म्हणजे की कार से मत जाओ, तीर से मत जाओ, रास्ते से जाओ, तीर से बहुत कठीण हो गया है और आप अकेले हो. ठीक आहे. त्यामुळे अशी प्रवास सुरू झाला. आणि प्रवास 24 सप्टेंबरला सुरू झाल्यावर पहिला टप्पा असतो. तो पहिला टप्पा खूप महत्त्वाचा असतो. पण पहिला टप्पा मी निघालोय, एकटाच आहे, रणरणत दुपारचं ऊन आहे, खाली डांबरी सडक आहे. आणि माझ्या मनात अशी असते की इकडून शेजारून नर्मदा मध्ये वाहतीये, मी काठावरनं छान चाललोय, ऐसा तो कुछ नाही होणार आहे. आणि ते फार अंतर नव्हतं, 13 ते 14 किलोमीटरचं अंतर होतं. नॉर्मल ओंकारेश्वर ते मोरटक्का आहे पहिला स्टॉप असतो. इथं मला सांगितले होते की या आश्रमात जा. तर आश्रमात जाणं, आश्रमाच्या समोर जाऊन नर्मदे हर म्हणणं हे सगळं नवीन होतं मला. आणि असा मी चालत चालत असताना डोळ्यात मनात विचार चालू होते की हा पहिला दिवस आहे, की हे पहिलं पाऊल आहे माझं. आणि आता हे पहिलं पाऊल पुढे किती दिवस लागणार आहेत मला माहिती नाहीये, कसलंच नियोजन नाहीये. तर माई माझी साथ दे असं मनात चालू असतानाच त्या पाटील सरांची एक PDF मला आली
आणि त्या PDF मध्ये संपूर्ण 3400 किलोमीटरचा प्रवास मी कसा करायचा हे PDF. दिवस पहिला पहिली 10 मिनिटात चालायला सुरुवात झालेली आणि पहिलाच मला काय आलं तर ते 3400 किलोमीटरचं हे आलं. तेव्हा मी म्हणलं की आत्ताच या क्षणीच पाटील साहेबांना का वाटलं असेल की मला हे द्यावं. मग म्हणलं आता याचा अर्थ असा मी लावायचा प्रयत्न कारण मी परत प्रत्येक ठिकाणी हाच विचार केला की हा मला प्रसाद आहे आणि ह्याच्यातून जीवनाला मला काहीतरी शिकवायचं. सो पहिल्या तिथं 3400 किलोमीटर जेव्हा प्रवास हातात पडली तो PDF पडली तेव्हा म्हणलं की मित्रा आता खूप लांबचा प्रवास आहे 3400 किलोमीटर आणि आता पहिलं काही 100 फूट आपण काही 100 मीटर चालायला सुरुवात केली आहे. सो मी 3400 किलोमीटरचा विचार करायचाच नाहीये. मी फक्त माझं पुढचं पाऊल प्रत्येक पाऊल योग्य ठिकाणी पडतं आहे की नाही तेवढाच विचार करायचा. आणि एक पाऊल पुढत गेलं तर कधीतरी मला संपेल ते हो जाएगा. कारण असं काही नियोजन नव्हतं की 3 महिन्यात संपले पाहिजे 4 महिन्यात संपले पाहिजे. संपल्यावर घरी जायचं हे घरी सांगितलेलं होतं. तेव्हा ते मला छान वाटलं की ह्या वेळेला माझ्यासमोरचं आव्हान किती मोठं आहे. या मोठ्या आव्हानाचा मला माझ्यावर प्रेशर घ्यायचं नाही. मला फोकस फक्त माझ्या प्रत्येक पावलावर टाकायचा आहे आणि त्या प्रोसेसमध्ये नर्मदे म्हणत जायचं आहे. सो बाम सरांनी आम्हाला सांगितलं होतं सो श्वासाबरोबर सोहम तसं इथे श्वासाबरोबर नर्मदे तो फोकस पहिला लागला होता नशीब मन आजूबाजूला रणरण तो ऊन वगैरे होतं ते काही लागत जाणवत नव्हतं. आणि असं तो पहिला दिवस मला आशीर्वाद पूर्ण केला. आशीर्वाद गेलो नर्मदे हर म्हटलं. एक चांगली तेजस्वी व्यक्तीने दार उघडलं मला. त्यांचं नाव मला आठवतं पेन्से नावाचे व्यक्ती होते ते तिथंच असतात ते तिने सगळं संन्यासीच आहे. पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर जो एक छान भाव होता आपुलकीचा. आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो पण इतकं रिस्पेक्टफुली आओ महात्माजी आई शपथ आपल्याला ही सवय नाही आहे आओ महात्माजी. मी असं मागेवरून पाहिलं सुद्धा अजून कोणी मान्य कोणी नाही ना महात्माजी आओ महात्माजी. तुम्ही असं मानलं नाही आपणच मानायला. आपण जोपर्यंत माईची परिक्रमा करताय तोपर्यंत तुम्ही सवय करून घ्या. मग त्यांनी मला कळलं की ते पुण्याचे होते. सवय तुम्हाला बाबाजी म्हणतील महात्माजी म्हणतील परमात्मा म्हणतील काही म्हणतील तुम्हाला नमस्कार केले जातील सगळं ते हे लक्षात ठेवा. तुम्हाला करत नाही ते तुम्ही नर्मदामाईची परिक्रमा करताय आणि माझ्याजवळ एक नर्मदामाईची बाटलीत पाणी असतं ते आपण माईची परिक्रमा उठवणं असं म्हणतो. ती पायीची माई तुमच्या बरोबर आहे हा तुमचं एक मोठं भाग्य आहे आणि तुम्ही आता त्या माईची परिक्रमा करतात हे तुमचं दुसरं मोठं भाग्य आहे. यासाठी तुम्हाला नमस्कार चमत्कार केले जातात. डोक्यात हवा जाऊ देऊ नका. हे तिसरं शिक्षण. आणि मग तिथं सगळं छान झालं. तो दिवस गेला मला आता सांगण्यासारखं एवढं आहे ना की त्या एका दिवसावर सुद्धा मला संपूर्ण 2 तास देता येईल पण तेवढा वेळ आपला नाही. मी एवढंच सांगू शकतो की त्या सगळ्या प्रोसेसमधून एक महत्वाची गोष्ट मला कळली की माझ्याकडे नर्मदा माईचं लक्ष आहे. मग मी त्यांना माझी अगदी महत्वाची आतली इच्छा म्हणजे मला तर नर्मदा माईच्या काठावरून जायचं आहे ते कधी सुरुवात होईल तर ते फक्त हसले. उद्यापासून सुरू होईल आणि हसण्यामध्ये मला काय कळलं म्हणजे हसण्याचा झाला म्हणतात कसं स्मित हास्य केलं आणि उद्यापासून सुरू होईल ह्याच्यामध्ये बरंचसं काही होतं ते मला उद्यापासून सुरू केल्यावर कळलं की जेव्हा मी परिक्रमाचा रस्ता पकडला आणि तो नकळत नर्मदामाईच्या काठावर गेला तेव्हा तो काठ आकडा जी माझ्या मनातली जो विषय होता की चांगली पाऊलवाट असेल आणि छान असेल दगड धोंडे खडे कपारी आणि प्रत्येक पाऊल तुम्हाला असं जपून टाकायचं आहे की थोडं ट्विस्ट जरी झालं पाऊल तरी तुमची परिक्रमा संपलेली. मग तिथे मला परत बाम सर आठवले. तिथे मला परत माझ्या विषयाचा अभ्यास आठवला की फोकस म्हणजे काय. फोकस इज नथिंग बट ॲबिलिटी टू मेक युअर माइंड अवेलेबल फॉर दॅट मुवमेंट. शरीर बुद्धी मन भावना या 4ही फॅकल्टीज त्या क्षणामध्ये आहेत आणि त्या क्षणामध्ये प्रचंड जागरूक अवस्था आहे आणि ह्या जागरूक अवस्थेला माहिती आहे की तू हे पहिलं पाऊल किंवा पुढची पावलं का टाकतोस. हा सगळा अवेअरनेस आहे आणि त्या अवेअरनेसमध्ये नर्मदे हरी श्वासाबरोबरची साथ आहे आणि ही साथ मिळायला लागल्यावर तो फोकस निर्माण झाल्यावर प्रत्येक पावलाकडेच तुमचं लक्ष जात आहे. बाकी इकडे काय तिकडे काय लक्ष जात नाहीये आणि ते तसं जाणं आवश्यक असतं. कारण एक जरी पाऊल स्लिप झालं तर आयदर तुम्ही पडणार आहात पाय मुरगळणार आहे काहीतरी गडबड होणार आहे. त्यामुळे मनातली जी एक फॅन्टसी होती की छानपणे पाऊलवाट असणार आहे तिथे पहिला तडा गेला आणि तिथं पहिल्यांदा मला झालं की आता जीवनाने माझा खऱ्या अर्थाने पोट भरलं आहे.
जे जे मला शिकायचं आहे, जे जे माझ्या मनावर मला काम करायचं आहे, ती जी पुटं चढलेली होती ती सगळी पुटं स्वच्छ करायची, ती सगळी पुटं आता ह्या अनुभवातून जीवन मला सांगते की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एकाग्रता आणि जागरूकता. आपलं सगळं शिक्षण इथे एकाग्रतेवर आहे आणि एकाग्रता म्हणजे तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टिव्हवर फोकस करता. जागरूकता म्हणजे संपूर्ण कॉम्प्रेहेन्सिव्ह विषय आहे. मी काय करतोय, कशासाठी करतोय, काय करतोय, आता आजूबाजूला काय घडतंय, खाली काय आहे, बाजूला काय, 10 दिवसात काय घडतंय, हे एवढी प्रचंड जागरूकता निर्माण झाल्यावर मग त्या जागरूकतेचा परिणाम माझ्या पायावर पाऊल पुढे पडते. तर जेव्हा पडतो तेव्हा एक छान मैफल सुरू होते जगण्याची. हे कष्ट वाटत ना, तर काय हे दगड आणि धुंडे, हे कसं काय, हे सगळं नाहीसं झालं आणि त्या चालण्यामध्ये एक मजा यायला लागली. मग कसं मी शांतपणे बॅलन्स करतोय, कसं मी प्रत्येक पाऊल जपून टाकतोय. प्रत्येक पाऊल जपायचा अवघड विषय असेल की हळूच मार्गाकडे पाहायचा, तिथं नमस्कार करायचा, परत पुढे जायचं. असं करत करत तो पहिला दुसरा दिवस जेव्हा संपला, तेव्हा दुसरा दिवस संपल्यावर मला एक छान वाटायला लागलं की ज्या क्षणासाठी, ज्या गोष्टीसाठी मी ही सगळी परिक्रमा सुरू केली, ते सगळं सुरू केलं नर्मदा माईने. आणि हे सगळं सुरू करायचं असताना प्रत्येक ठिकाणी बोट पण धरलं जाते. आणि मग ही प्रोसेस सुरू झाली. मग पहिला एक आश्रम मला लागला. तो मी पहिला म्हणजे असे अनेक आश्रम, तो लक्षात राहिला. तो लक्षात असा राहिला की त्या आश्रमात पोचलो मी. माझा 7वा किंवा 8वा दिवस असेल. आणि 7वा 8वा दिवस असताना ते बाबाजी म्हणले कहाँ से शुरू की उठाई परिक्रमा. म्हणलं ओंकारेश्वर से की. तर तो बाबाजी म्हणले बहुत जल्दी आ गए इधर तक. मैं बोला हाँ आ गया. त्याचं पुढचं वाक्य फार भारी येतं, जे माझ्या पुस्तकात आजही मी इथे लिहिलेलं आहे. अरे इतना क्यों भाग रहे हो बाबाजी, संसार में उधर भी भाग ही रहते हैं और इधर भी भाग ही रहे हो. क्या साध्य करना है, किसे दिखाना है, क्यों सिद्ध करना है, किसको सिद्ध करके दिखाना है. माईची मजा ले लो, आनंद ले लो. मला त्या क्षणी कळलं की आता मी पळत नव्हतोच, पण माझे नॉर्मल फिटनेस चांगला असेल म्हणा, काय असेल म्हणा, किंवा नर्मदा माईची कृपा असेल, माझं नॉर्मल चालणं एका रिधममध्ये होत होतं. त्यामुळे तो एक गती रिधमशी येत होती. पण त्याने जेव्हा सांगितलं की क्यों भाग रहे, आणि मग पुढचे शब्द त्याचे फार महत्वाचे आहेत. भागो मत जागो. आणि जागणं म्हणजे काय, जागरूकता हा शब्द मगाशी मी तुम्हाला स्पष्ट केला, पण जागणं म्हणजे काय, नेमकं मी कोण आहे, कोहम हा शब्दाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे ना. शंतनु गुणे म्हणजे हा देह आहे, शंतनु गुणे म्हणजे हे मन आहे, शंतनु गुणे म्हणजे ही व्यक्तिमत्व आहे का. त्याच्याही पुढे जाऊन सोहम नावाचा जो विषय आहे, आणि दॅट एनर्जी विच इज कमिंग फ्रॉम लाईट सन, सोहम आहे. सोहम म्हणजे नेमकं काय, सोहमच्या शब्दाचा अर्थ आणि माझ्या जगण्याचा संबंध काय, हे सगळे प्रश्न जर मला उत्तरं मिळवायची असेल ती प्रचंड शांतता मनामध्ये यावी लागणार आहे. आणि ही शांतता जर मनामध्ये यावीची असेल तर मला खूप निवांत नर्मदा माईशी अभ्यास करत नर्मदाशी बोलत मला सगळा प्रवास करायचा. मग तिथून जेव्हा दुसऱ्या दिवशी निघालो तर माझा पर्स्पेक्टिव्ह सगळा बदललेला होता की आय जस्ट मी इतकी मजा यायला लागली तो की सगळं असं धुळीची वाट आहे, ऊन रणरणत आहे, पण प्रत्येक सूर्योदय इतका सुंदर असायचा. माझ्याकडे हजारो कोटी सूर्योदय असे त्या दिवसातले. प्रत्येक सूर्योदय इतका सुंदर असायचा की तो सकाळी आम्ही 6ला चालायला सुरुवात करत होतो. त्याचा नियम असा आहे की सूर्योदयाच्या नंतर चालायला सुरुवात करायची, किंवा फटफटलं की नंतर चालायला सुरुवात करायची, आणि सूर्यास्ताच्या आधी चालणं थांबवायचं. जिथे असाल तिथे थांबवायचं. पण हा पण प्रत्येक ठिकाणी येतो. हा पण जो आहे, हा पण असा विषय आहे की महाराष्ट्रीयातले जे सगळे महत्वाचे जे परिक्रमावासी आहेत, जे वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत, ते मात्र धुआंधार पळत असतात. पहाटे 3:30-4ला चालायला सुरुवात करतात, लाईट लावतात, बॅटऱ्या लावतात, रात्री 10-11 पर्यंत. त्यांच्याकडे अहमिका अशी असते की किती दिवसात ते पूर्ण करतात. सब कुछ नहीं होने वाला उधर, लेकिन वो उनका मी निवांत मजा घेत चालायला सुरुवात केली. मग प्रत्येक सूर्योदय झाला की सूर्योदय झाले की थांबायचं, तिथून गायत्री मंत्राचे 11-12 वेळा जे आहे ते मस्त पुरुषरण करायचं. इकडे तिकडे ती शांत हवा, मी एकटाच असायचो. ती हवा, निसर्ग, ते फुलपाखरं, ती पाखरं, याच्याशी हळूहळू मला वाटायला लागलं की अरे आय एम गेटिंग कनेक्टेड टू इट. म्हणजे अलोन मगात विषय काढला होता की मला असं वाटलं की मी एकटाने प्रवास करतोय, हे एकटा मी नाहीच आहे, सारी सृष्टी माझ्या बरोबर आहे, असं जेव्हा फिलिंग यायला लागलं तेव्हा मला अजून ती वेगळ्या सिनर्जीमध्ये येण्यासारखं झालं.
झालं. सिनर्जी नथिंग बट सिंक्रोनाइज्ड एनर्जी. त्या सिनर्जीमध्ये गेलो, त्या सिनर्जीमध्ये जायला लागल्यावर इतक्या विविध प्रकारची ऊर्जा माझ्या मला अनुभवायला की मजा यायला लागली. मी गायक असल्यामुळे सांगू शकतो की तंबुरे लागले आहे आणि तंबुरे लागल्यावर माझं एक मैफिल सुरू झाली की आतल्यातच माझी मैफिल सुरू झाली. मग फुलपाखरं असायचं एक मला अजूनही नव्हतं, एक तांबड्या रंगाचं तांबूस रंगाचं फुलपाखरू नेहमी असं मध्ये यायचं. तर मला वाटायचं की लोकांनी माझ्याबरोबर गप्पा मारायला येते का. एक भारद्वाज नेहमी दिसायचा मला, तो भारद्वाज बोलायचा. त्या खाली ज्या चाळल्या आळ्या असतात त्या रस्त्यावर बारीक ज्याला आपण पैसा म्हणतो, पैसा, ते खूप दिसायचे. पण मला ते मजा वाटायला लागली. पण त्याच्या पैशावर पण बोलायचं मी, क्या चल रहा है भैया, अच्छा चल रहा है सब कुछ. मजा यायला लागली की इतकं आपण निवांत कधी नसतो, इतके आपण निसर्गाशी कधी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत नाही की आम्हाला वाटतच नाही की व्हावं. त्या सगळ्या ह्याच्यामुळे मुळे थॉट प्रोसेसमुळे मला ते मजा यायला लागली. मग विविध प्रकारचे झाडं झोपं सगळा प्रवास ना. शेती आहे, डोंगर आहेत, नद्या नाले आहेत, शेती म्हणजे कापसाची शेती आहे, केळीची शेती आहे, मिरच्यांची शेती आहे, मूग आहेत, हरभरे आहेत. काय मजा आहे. अशी शेती मी पाहिलीच नाही. हिरवीगार शेत आणि त्या हिरवीगार शेतामध्ये छोटीशी पायवाट. आता माझ्याकडे पीपीटी प्रेझेंटेशन नाही आहे, पण ती पायवाट पाहिली की तुम्हाला वाटतं की जाऊन चालून यावं त्या पायवाटात. मग ते छोटीशी एवढीशी पायवाट आहे 1.5 फुटाची आणि दोन्ही बाजूला हिरवीगार शेत आहे. हे सगळं नागाला माईची कृपा आहे. तेव्हा इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात माई म्हणजे त्याची आईच आहे. भारतात फार कमी नद्यांना माई म्हणतात. गंगा माई म्हटली जाते, नर्मदा माई म्हटली जाते, गोदा माई म्हटली जाते. पण अशा खूप कमी नद्या आहेत की त्यांना माईचं आईचं एक पद प्राप्त झालंय. सो असा सगळा विषय होत मस्तपैकी हळूहळू मला ते पाठीवरचं ओझ्याची काही हे वाटत नव्हतं, पण मनावरचं जे ओझं होतं की आय एम समबडी, हा आय एम समबडीचं ओझं, ते मीपणाचं ओझं हळूहळू विरघळायला लागले. मला कळायला लागलं की मी बागडायला लागलो, मी नाचायला लागलो, मजा यायला लागली आणि मी मजाच झाली. आणि ही जर्नी फार प्रत्येकाच्या आयुष्यात मला असं वाटतं महत्वाची आहे. फ्रॉम समबडी टू नोबडी. आम्हाला इतकं आम्ही ह्या आयुष्यामध्ये आपली ओळख करून देताना पहिल्यांदा मी समुपदेशक शंतनू गुणे, मी डॉक्टर शंतनू गुणे, मी गायक हे बिरुद लावावं लागतं आम्हाला. आणि ते लावल्याशिवाय आम्हाला बरंच वाटत नाही. कारण ती बिरुद म्हणजे मला वाटतं की माझी ओळख आहे. पण वहां जाने के बाद वो बिरुद कुछ नहीं है, आप कोई भी नहीं. आप सिर्फ हो ये जिला आपण बीइंग म्हणतो, अस्तित्व. मोठा विषय झाला, पण जे अस्तित्व आहे त्या असण्याचा तुम्ही एक भाग असता. आणि जेव्हा असण्याचा एक भाग तुम्ही आहात, अविभाज्य भाग आहे, याचं जाणवणं हे फिलिंग जेव्हा तुम्हाला येतं, ते डॉक्टर आणि गायक आणि समुपदेशक फिलिंगच निघून जातं. काही गरजच नाही त्याची. तेव्हा तुम्हाला तुमच्या खऱ्या अस्तित्वाची ओळख व्हायला लागतं की यू आर नथिंग बट दॅट एनर्जी विच इज कमिंग फ्रॉम द सन. पंचमहाभूतांची एनर्जी तुमच्यामध्ये. एनर्जी म्हणजे तुम्हीच एनर्जी आहात. हे जेव्हा जाणवायला लागतं तेव्हा तुमचा स्वतःकडे पाहायचा पर्स्पेक्टिव्ह, जीवनाकडे पाहायचा पर्स्पेक्टिव्ह, जगण्याकडे पाहायचा पर्स्पेक्टिव्ह आमूलाग्र बदलून जातो. हे माझं आणि हे मला पाहिजे, हे निकट जात आहे. ते तुटूनच पडतं की हा सगळं आपली जे लाईफ आहे ना. मला माहिती 2 वर्षापूर्वीचा मी इतकं ते पकडून ठेवण्यामध्ये एनर्जी जाते हो. एक तर पहिली एनर्जी ते सिद्ध करण्यामध्ये मी कोत्री आहे आणि लोकांनी मला मी ओळखावं. आणि दुसरं जे निर्माण केलेलं मी ते पकडून ठेवावं, हे जाना नाही चाहिए. तर मला एक छोटासा अनुभव सांगतो. जो बाढ़ आई थी उधर, एक आश्रम में गया तो आश्रम नहीं था, कुछ भी नहीं था, सर दगड धोंडे पडलेले खंडर. आता म्हणलं हा आश्रम आहे आणि ह्या आश्रमात मला जायचं आहे आणि जेवायला काय, शेवटी पोटाची विषय असतो. तू कोण देणार का नाही मला जेवायला, मिळेल की नाही जेवायला. तर असा मनात विचार आला. तेवढ्यात एक बाबाजी तिथे होतं, त्याने मला परिक्रमा असली, बाबाजी जरा छोटीशी असं पडलेलं बिडलेलं झोपडं होतं ते. त्या झोपड्यात मला बोलवलं. म्हणजे हा आश्रम था ना बाबाजी. म्हणजे हा आश्रम था. तो म्हणला हा बडा आश्रम था. मग तू म्हणला की त्या 80 का 100 गायी होत्या, पण त्या सगळ्या गायी, तो सगळा आश्रम त्या मोठ्या महापौरात निघून गेला. तर नकळत माझा चेहरा पडला ना की असं कसं वाईट झालं. आपण म्हणतो की अरे रे वाईट झालं. तो मजेत होता एकदम. म्हणला कुछ नहीं लगा. अरे क्या लगने का, उसी ने दिया उसको ही लेके गई. आता इतकं ते आपल्या ज्याची आपल्याला प्रचंड अटॅचमेंट असते तो त्याला सहज होता. अरे माई ने दिया, माई लेके गई, फिर से माई देगी.
कुछ भी नाही. तर काय आपल्याकडे वेडे व्हायचे लोक की हे घेऊन असं होतं ना, असा बंगला होता, असं झालं कसं झालं. ओ माय गॉड. सो तिथून मला ती प्रोसेसिंग परत झाली की हा पण एक जीवनाचा दृष्टिकोन आहे. तू येताना काही घेऊन आणलेला नाहीयेस, जाताना पण काही घेऊन जाणार नाहीयेस. हा मधला हिशोब मी माझा का करतो बाबा. जन्म सुद्धा आपण म्हणतो की भगवंताने जन्म दिला, मृत्यू आपण म्हणतो की भगवंताने उचलून नेलं, पण मधला मी कुठून आला हा प्रश्न पडायला पाहिजे. हा प्रश्न मला तेव्हा पडला नव्हता, पण हा जेव्हा त्या बाबाजीचं वक्तव्य ऐकलं की अरे वो ऐसा है उसी ने दिया वो लेके गई, आणि तरी त्याच्या मनामध्ये मला काहीतरी जेवायला द्यायची जाणीव भरभरून होती. बातों पड़ने कि बाबा जी इतना कुछ मेरे पास नहीं है, लेकिन थोड़ा जो बहुत है मैं देता हूँ. तो त्याने एक वरण, तिथे मुगाची खिचडी असते, ती मुगाची खिचडी, पातळ मुगाची खिचडी दिली. माझ्याकडे तो कोटारा जेमतेम भरला. बाबाजी आज इकडे येऊन चले जाणार मध्ये. त्या ह्याच्यामध्ये ते 2 घास मिळणं म्हणजे त्याची किंमत कळते आम्हाला. इथे आपण पनीर जरा अच्छा नहीं है, वो चिकन जरा बराबर नहीं है, अरे ये क्या है, हे निघून जातं सगळं. पण तुम्हाला ती खिचडी मिळाली, त्या खिचडी देणाऱ्याचा भाव फार वेगळा आहे. आणि तुम्हाला ती खिचडी तुमच्यासाठी ते पक्वान नाही, कारण ती खिचडी म्हणजे तुमच्या पुढच्या संपूर्ण 24 किलोमीटर चालण्यासाठी तीच ऊर्जा आहे. तर असं शिकत 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 हा सगळा प्रवास मला चालू होता. आणि आम्ही हेला आलो विमलेश्वर म्हणजे नर्मदा माय जिथे समुद्राला मिळते तिथे. तर तो विषय खूप वेगळा आहे की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला थांबावं लागतं. तिथे नावा असतात आणि नावेतून पलीकडच्या तीरावर जायचे, पण नाव अशी आहे की तुम्ही ती नाव म्हणलं की आणि भीतीच वाटत ते, अरे ही नाव, तिला ना ते जॅकेट्स नाहीत, लाईफ जॅकेट नाही, काही नाही. आणि एका नावेमध्ये 60-70 लोक कोंबलेली, आणि तिथले जे असतात त्याला काय हल्ली तर GPS नाही, काय नाही, त्या ह्याच्यावर कशावर डिझेलवर चालणारी नाव आहे. पण ती नाव सुद्धा अशी आहे की जेव्हा आपण त्या विमलेश्वरला जातो तिथे तुम्हाला चालत 2-3 किलोमीटर समुद्रात जावं लागतं. समुद्र इथं खूप उथळ आहे आणि त्या समुद्रामध्ये मध्ये असे किरवायसेस आहेत, त्याला आपण म्हणतो नाल्यासारखे, ते पडले. भरतीचं पाणी तिथे आलं की ती नाव जाते, अदरवाईज तुम्हाला थांबवून घ्यावं लागतं. आणि भरती तो सगळं गणित जे आहे तिथलं त्या भरती ओटीवर आहे. मग तिथे आम्ही चढायची सुरुवात केली. चढताना माझी मी चप्पल घालून चढलो होतो. नावाने इतकं भडकला माझ्यावर, ये नर्मदा माई में नाव जाने वाले आप चप्पल पहन कर चप्पल निकाल दो. तो म्हणा चप्पल फेक दो. म्हणजे चप्पल फेक दो यार, तिथं परत आलं की फेकू कशी मी, मला तर तिथं दुसरीकडे मिळणार नाही. मी शेवटी कशी त्या गरजेने चप्पल काढली, त्या नावेमध्ये बसलो. ते मला जी जागा मिळाली ती बरोबर इंजिनाच्या इथे, तो सगळा दूर पाक पूर्ण काळा डुस्स झालं होतं मी. पण नुसतं म्हणजे सगळा विषय तर मी मजा घेत होते. मी आधीच मी असं तर मला वाटलं हे काय चाललंय किंवा भाई मलाच काय अशी जागा मिळाली. पण मला वाटतं की नर्मदा तुझी सगळी प्रत्येक क्षणी तुझी परीक्षा पाहते आणि तुझी सस्टेनेबिलिटी किती आहे, तुझ्यामध्ये सहनशक्ती किती आहे, तुझा स्वीकार करण्याची क्षमता किती आहे, तुझी सगळी टेस्ट पाऊल शार्ट फायनली ती तुला लेबल देणार आहे की येस तुझा ओके. त्यामुळे तो 6-7 तासाचा प्रवास येतो होडीमधला पलीकडच्या तीरावर जायला. पलीकडच्या तीरावर गेलो, पलीकडच्या तीरावर जाऊन तिथं आमचं स्वागत, तिथे कोणते असतात संस्था असतात ते तुम्हाला पाणी देतात, चहा पाणी नाश्ता असतो. आणि आमचे पुढच्या इकडं हा दक्षिण तट आहे, इकडचा तो उत्तर तट म्हणतात. आणि हा त्या दक्षिण आणि उत्तर तटाची पण गंमत आहे की दक्षिण तट ह्याला राक्षस तट म्हणतात आणि उत्तर तटाला देव तट म्हणतात. याचा अर्थ असा की राक्षस तटावर तुमची सगळ्यात जास्त परीक्षा घेतली जाते. कष्ट मधला एक मुद्दा सांगायचा या सगळ्या प्रोसेसमध्ये. शूलपाणकी झाडे सगळ्यांनी तुम्ही ऐकलं असेल, शूलपाणकी झाडे. मी त्या अलीकडे होतो शूलपाणकी झाडीच्या. तिथे मी पूर्वी 15-20 वर्षापूर्वी लोकांना लुटायचे, लग्न करायचे, त्यांच्याकडं सगळं घेऊन फक्त लंगोटी ठेवून त्याला सोडून द्यायचे. अशी ती झाडे. तिथले मामा लोक, मामा म्हणजे भिल्ल लोक, हे भिल्ल लोक म्हणजे नर्मदा माईला स्वतःचे भाऊ समजतात, त्यामुळं त्यांना मामा म्हणतात. हा सगळा विषय जगन्नाथ कुंडांच्या किंवा अजून कोणा तिकडे तुम्ही ऐकलं असेल युट्यूबवरती लुटणं भेटणं. आता हा विषय राहिलेला नाही आहे. आता तिथे सगळे सुज्ञ झालेत आणि आता ते सेवा देतात. पण एक 15-20 वर्षापूर्वी तो काळ होता.
तर मी जेव्हा जायचं ठरवलं तर मला ते, आणि ती शूरपाणकी झाडी जरी नाव आहे त्या झाडी तिथे नावाला शिल्लक नाहीये. तिथे ओके बोके प्रचंड पहाडी डोंगर आहेत आणि सगळे कष्टच आहेत. ते डोंगर चढायचे, डोंगर उतरायचे, हाच सगळा विषय आहे. तर मला तिथला एक बाबाजी म्हटले की बाबाजी तुम कहाँ से जा रहे हो? बोले मैं झाड़ी से जाऊंगा. अरे क्यों जा रहे हो, इतने कष्ट क्यों ले रहे हो? कुछ नहीं झाड़ी में. आता मला त्या बाबाजीचे शब्द गंमत वाटली की हा बाबाजी असून कुछ नाही झाड़ी में कसे बोलताय. मग तिथे एक लखनगिरी नावाचे आश्रम होता. तिथे लखनगिरी महाराज होते, ज्या महाराजांनी या भिल्लांसाठी काम करून त्यांना सुशिक्षित केलं, सुसंस्कृत केलं आणि त्यांच्यावर काम करून त्यांना. पण ते आता लखनगिरी महाराज पण शांत झाले. तिथे हा एक शब्द मला फार आवडला, चांगला, शांत झाले. तिथे डेथ झाली, मेले असं नाही, वो शांत राहिले. इज अ व्हेरी गुड वर्ड. ते शांत झाले. मग हे शांत झाल्यामुळे मी पण ठरवलं की जेव्हा परिक्रमाला जाऊया, हे सुईपाणिके झाडीतूनच जाऊया. तर आतला संकल्प होता की जायला जेवढे जास्त कष्ट, जेवढे जास्त चॅलेंजेस, जेवढी जास्त आव्हानं, तेवढं मला नर्मदा माईचा प्रसाद जास्त मिळेल ही कुठे आत भाव किंवा आपल्या टेस्टिंग होईल, आपल्या सगळ्यात प्रोसेसचं टेस्टिंग होईल. तर पहिला जेव्हा आम्ही गेलो पहाडीच्या आदल्या दिवशी, ते सगळं वरचं पहाड पाहिलं, मला पहिल्यांदा भीती आली. भीती दोन गोष्टींसाठी की 2009 साली माझी बायपास सर्जरी झाली आणि बायपास सर्जरी झाल्यामुळे इथून जाताना सुद्धा मी डॉक्टर गैसासांकडून सगळे चेकअप करून गेलो होतो. गैसासांकडे सगळं छान आहे पण खूप काही धाप लागू देऊ नका. आता हे चढायचं आहे आणि धाप लागायचे नाही हा विषय म्हणून म्हणलं ठेवूया आता. मग कन्याला मी कळलं की असं असं उद्यापासून चढायला सुरुवात होणार. ती म्हणली की कोणतरी तुमच्याबरोबर पाहिजे. आता कोणतरी पाहिजे बरोबर आहे, ठीक आहे, पण कोण असणार ना, आपण बोलणार कोणाला. तिथं परत नर्मदाची गंमत कळते की संध्याकाळपर्यंत त्या आश्रमात मी एकटाच होतो आणि अगदी दिवे लागण्याच्या वेळेला 2 हरिद्वारचे बाबाजी तिथे आले. तर कट्टे कट्टे होते मस्त, हरिद्वार हिमालयातलेच होते ते. मैं त्यांना नमस्कार केला, म्हणले की बाबाजी मेरा ऐसी ऐसी पोजीशन है, आप मेरे आसपास रहो, अगर कुछ हुआ कि मैं पहला ही दिन है, अगर कुछ हुआ तो मेरे साथ रहो, अगर मुझे कॉन्फिडन्स आया तो आप निकल जाओ. ठीक आहे. मग आम्ही सकाळी सुरुवात केली चालायला. त्यांनी पण त्यांचा शब्द पाला की माझ्या मागे पुढे असायचे. आणि ती अशी चढण आहे, अशी चढण आहे आणि पायऱ्या बिऱ्या काय विषय नाही. आणि ती काठी असायची माझ्या हातात. ते 10-15 पावलं किंवा 10-15 फूट वरती चढली की प्रचंड धाप लागायचे. माझं मला आता लय कळली होती, गायक असल्यामुळे मला कुठली श्वासाची लय झेपते हे मला कळायला लागलं होतं. सो तो थ्रेशोल्ड आला की मी थांबून जायचो. पण ती काठीला डोकं ठेवायचं, कारण तसं थांबायला ते विश्रांती घ्यायला असं काही साधन नाही आहे. त्या काठीवर डोकं ठेवून श्वास शांत होईपर्यंत थोडं थांबायचं. मग त्या श्वासावर परत नर्मदे चालू ठेवायचं. आणि असं करत 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 मी शेवटीच्या टप्प्यावर आलो जिथे मी पोचणार होतो. आणि त्या पोचल्यावर मला कळलं की आई शपथ, आता परत दुसरा विषय की माईने माझी साथ दिली. कारण इतका अवघड भाग 2009 नंतर मी कधी चढलोच नव्हतं. पांडवनं चढायची गोष्ट वेगळी, फार ब्रह्मगिरी, पण इतका एवढा मोठा स्टीप. पण जेवढा स्टीप होता तो खाली तेवढंच मला उतरायचं होतं, कारण खाली लखनगिरी महाराजांचा आश्रम होता आणि ती पायवाट एकदम निसरली. पण तोपर्यंत त्या 2 बाबाजींना मी सांगितलं होतं की आप जा सकते हो. त्याच्यामध्ये एक गंमत असेल की एक कमंडलू असतो तुमच्याकडे. तो कमंडलू तुम्हाला सगळं पाणी प्यायला हे सगळं, तर माझ्याकडे तो कमंडलू होता. मी एके ठिकाणी विश्रांतीला बसलो खडकावर, पाठीमागे तिकडे दरी होती आणि तो लक्षात गेलं नाही. तो कमंडलू पडला आणि तो दड 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 खाली निघून गेला. मग आता माझ्याकडे पाण्यासाठी फक्त एक बाटली होती, ती बाटली शिल्लक आहे. मग असाच सगळं हे करत करत मी निघालो तर भला मोठा मधमाशांचा, आता मधमाशा होत्या का माशा होत्या कळत नाही, भला मोठा थवा माझ्या भोवती गुंगवा लागला. आता मला कळत होती मी काय पुढे जायचं का नाही जायचं, पुढे जायचं का नाही जायचं. तर परत नर्मदे तर दुसरा काही पर्यायच नाही तुम्हाला. कारण अशा प्रकारचा अनुभव मला आयुष्यात कधी आलेला. आता इथला रिस्पॉन्स कसा द्यायचा, रिॲक्ट कसं व्हायचं मला नाही माहिती. सो मला एवढंच माहिती की जे आहे ते माईवर सोडायचं. तुम्ही 10 मिनिटं ते थांबलो होतो, 10 मिनिटं तो माशांचा जो थवा होता तो घोंगावत राहिला, चावल्या पुढेच नाही. सो मला कळलं की आज चावणारे दिसत नाहीत, त्यांना पण माझ्या कामाचं आकर्षण असेल किंवा काय कोण बाबा आला स्वागत करायचं असेल, पुस्तक घेऊ शकता असं निघालो. मी 5-10 मिनिटांनी त्या गेल्या. मी खाली उतरायला सुरुवात केली, खाली उतरलो आणि लखनगिरी महाराजांच्या आश्रमात आलो. तिथे आल्यावर वा 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 छान तर बाबांनी स्वागत केलं. मुख्य म्हणजे पहिल्यांदा मला थंडगार ताक मिळालं. थंडगार ताक त्या याच्यामध्ये इतकं मजा आली. मग चांगली गरम गरम मुगाची खिचडी खायला मिळाली. आणि मग तो बाबाजी म्हणला की अरे बाबाजी जल्दी निकलो. म्हणलं क्यों? अरे ऐसे 10 पहाड़ नीचे होना है.
तर मी असं म्हटलं की ओके, तोपर्यंत मी असा निवांत झालो. ते असं आहे काय, बरं. आधी असं आयुष्यपत असं वाटलं असतं, आणि ते 10 पहाड काय 12 पहाड काय, अभी चलना है बरं आलं म्हणून सांगितलं. सो जल्दी निघलं म्हणजे निघले. असं करत करत ते 120 किलोमीटरची तो शूरपाणकी झाडी आहे, ते मला जवळ 10 ते 12 दिवस ते पार करायला लागले. त्यात खूप विविध अनुभव. एक महत्वाचा अनुभव सांगतो जिथे करून तुम्हाला जाणवतं की नर्मदा माईचं अस्तित्व असणं म्हणजे काय. अशीच रडण ती दुपार होती. दुपारी म्हणजे जवळचं पाणी पण समुद्रात, अशी चढण होती. थकलं होतं प्रचंड, खाणं काही मिळालेलं नव्हतं. आणि ह्याच्यात आता असं वाटलं की पाणी मिळालं तरी बरं होईल बाबा, जेवण तर सोडूनच देऊ पण पाणी मिळायला पाहिजे. आणि मला दूरवर एक झोपडी दिसत होती. त्या झोपडीमध्ये पाणी असेल नसेल आपल्याला माहिती नाही. तर हळूहळू मी चढत त्या झोपडीच्या पर्यंत गेलो. आणि आश्चर्य असं, त्या झोपडीच्या बाहेर एक छोटीशी मुलगी तांब्या भांडे घेऊन उभी होती. ही उभी असणं पाणी येतं आपल्याला. तिथं कळलं की यस somebody is there म्हणण्यात शी इज देयर, माई इज देयर. मी त्या मुलीला विचारलं, तू काय इथं? नाही बाबाजी, हमने आपको देखा था ना ऊपर से, तो आपको तो पानी लगने वाला है. त्याची आई पण आली. बरं, ती झोपडी आहे. त्या झोपडी म्हणजे काय हांडेभर पाणी असणार असा विषय नाही आहे. आणि ते अशा ठिकाणी की त्यांना सुद्धा आपल्याकडचं आदिवासी पाडा त्र्यंबकेश्वर पाणी, पाऊस भरपूर आहे पण पाणी नाही आहे. तसा विषय तिकडे आहे. तिकडे तर पाऊस पण नाही आहे तेवढा. पण अशा वेळेला तिने कुठून तरी ते पाणी 2-3 किलोमीटरवरून आणलेलं असेल. आणि ते मला लांबवर पाहून त्या माऊलीला वाटलं की या बाबाजीला आपली पाण्याची गरज आहे. तर ती छोटीशी मुलगी तांब्या घेऊन उभी आहे माझ्यासाठी. मग तीच म्हणते मला, बाबाजी तुला एक विश्राम करू, चाय पिणे काय. तर तिथला चाय जो असतो तो काळा चहा असतो, धूळ पण नसतो, नुसतं चहाची पत्ती असते काहीतरी. पण इतकी मजा असते त्या चहामध्ये. तेव्हापासून मला चहाची जास्ती सवय लागली. आता आमची कन्यामध्ये देखील खूप चहा पितो. पण ते पलीकडे चहा म्हणजे मला अमृत होतं ते. तर त्यातलाच ओनली थिंग मला कोणी ऑफर करायचं, चहा पैसा का बाबाजी, चलो चहा पिते. सो ती जी छोटीशी मूर्ती, त्या छोट्याशा मूर्तीमध्ये मला जाणवलं की अरे हीच माई असावी. लोक म्हणतात की तुम्हाला नर्मदा माई भेटले का, नर्मदा माईने दर्शन घेतलं का. जर तुमचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल तर तुम्हाला चरामध्ये नर्मदा माई दिसते. आणि हे दिसायला सुरुवात होऊन ते भांड पहिला मला अजून दृढ झालं की यस, नर्मदा माईचं माझ्याकडे 100% लक्ष आहे. सो असं ती शूरपाणकी झाडी क्रॉस करून विमलेश्वर पण क्रॉस करून मी उत्तर तटावर गेलो. आणि उत्तर तटावर जरा बऱ्यापैकी म्हणता पण बऱ्यापैकी म्हणजे रस्ता जरा बरा होता. अगदी चढ उतार जे दक्षिण तटावर होतं तसं नव्हतं. पण इकडे उत्तर तटाची मजा म्हणजे जंगल आहे, घनदाट जंगल, ज्याला लक्कडकोटका जंगल बोलते, झाडी बोलतीये. खूप अशी शेती आहे, पण शेतीतले नदे नाले खूप आहेत. तर नदी नाल्याचा एक वर्ण मला तुम्हाला हे सांगतो. आपल्याकडे वेळ किती आहे बरं, 35 झाले. एक गोष्ट, एक अनुभव असं सांगतो की सप्तधाराला होतं. सप्तधारा म्हणजे नर्मदा तिथं सप्तधारातून वाहते असं आहे. स्थानाला सप्तधारा म्हणतात. आणि सप्तधारा म्हणून चाललं असताना मस्त, आणि ती खरी आयडियल विषय होता. मी माझ्या मनासारखी पायवाट, माझ्या मनासारखी नर्मदा माई पलीकडे वाहतीये, सुंदर सकाळचा सूर्योदय, छान आहे, मजा आता, मस्ती में थांब आहे. आणि मस्ती में आपण अचानक मला जसं की वाटच संपली. आता वाट संपली म्हणजे तिथं असे खोल म्हणजे 40-50 फूट असा खोल खड्डा आहे. आणि तिथून एक नाला, तिथं नाला म्हणतात, आपल्याकडे ओढा म्हणतो पण तो नाला आहे. आता खरंच मला तर पुढचं तिकडे गाव दिसतंय लांब. गावाचं नाव काहीतरी जहाजपुरा वगैरे काहीतरी असेल. मग इकडे तिकडे पाहिलं, नर्मदे हर इकडं बाबाजी एक बोला, क्या चाहिए यार, मतलब आज जाने का है उधर. तो मतलब जाओ ना, फिर किसने रोका है. अरे म्हणलं भैया जाने का कैसे, ऐसे ही रास्ता है. मतलब यहाँ तो खाई है, यहाँ तो नाला है, उसी में से जाना क्या है. फक्त तो म्हणलं की ती खाई आहे, ती खाई पार करायला थोडीशी पायवाट इकडून आहे, त्या पायवाटेतून जा. पण तिथे अजून गंमत असते की तिथे शेतीमध्ये त्या स्प्रिंकलर्स लावलेले असतात, स्प्रिंकलर्स. म्हणजे तिथे जिथे स्प्रिंकलर्स असतात तिथे चिखल असतं. सो माझे फ्लोटर्स होते. आता मी ते फ्लोटर घालणार होतो, जे माईचे अजून माझ्याकडे आहेत ते फ्लोटर्स. ते फ्लोटर मी घातले, एवढ्या एवढा झाड चिखल, म्हणजे 2-2 कलरच्या फ्लोटर्स झाले ते. एक पाय उचलायचा, दुसरा म्हणजे असते 30-40 फूट रस्ता होता. पण 30-40 फूट रस्ता चालताना घामट आला मला एकदम. आणि कसा बसा मी त्या नाल्याच्या किनारे येऊन पोचलो. आता नाल्याच्या किनारे येऊन पोचल्यावर हा नाला किती खोल आहे, काय आहे, त्याचा प्रवाह मला
बरं पाठीवरती सॅक आहे, हातामध्ये ती गळ्यामध्ये एक पिशवी आणि हातामध्ये ती काठी असते बंद, हे सब है. तिथं पहिल्यांदा आता टेस्टिंग आहे. हा माझा एकदम टेस्टिंगचा क्षण आहे की अभी हम क्या कर सकते हैं. आता इथे कोण नाही आहे, इथे मी एकटाच आहे, नर्मदा नाही आहे, तो नाला आहे, अनोळखी नाला आहे आणि मला नाला पार केल्याशिवाय पुढे जाता येणार नाहीये. तिथे आपण म्हणतो ना की तो धावा सुरू होतो की आता नर्मदा नाही, जरा बघ बाबा. कसोटीचा क्षण आहे. शेवटी 3-4 मिनिटं मी आढावा गेला, थांबलो. मला असं एक वाटत आहे की कोणतरी येईल सुद्धा बरोबर. चलो म्हणले बाबाजी, चलो नर्मदे हर. तो नर्मदे हर पुकारा करून मी पहिलं पाऊल टाकलं गेलं. असं हळूहळू इथपर्यंत पाणी आलं. आता इथपर्यंत पाणी आम्ही थोडं, पण मला ते एका हाताने सगळी सॅक वरती करून घ्यायची, पण सॅकेमधलं पाणी जर सगळं झालं तर सगळंच ओलं झालं, सगळंच होतं. प्लस एक ती याची फोन बिनची हे होती, एक पिशवी, पाकिट, फोन, ती पिशवी. ते दोन्ही असं कसं धरून आणि एका हातात दुसऱ्या हातात ती काठी, त्या काठीने टक करत जायचं. तो मध्ये आलो मी आणि पुढे काठी टेकली तर काठी टेकेच ना. आता गंमत आहे, आता खरी नाही मजा आला. आणि मग तिकडे पाहिलं, तिकडून नर्मदा मस्त वाहते. म्हणून अभी कुछ हुआ तो किसको समजेगा भी नाही. हा गया बाबाजी, महत्वाचा विषय होता. तिथे परत शांत. तिथे मग आपण म्हणतो ना द्रौपदीने धावा केला असेल, तसा हमने नर्मदा में का धावा सुरू केला की अभी आप ही हो, कोई नाही साथ में. तिथं पॉज घेतला. तिथं आपली अँझायटी, पण तुम्ही अँक्शस आहात, कोण पाहायला देत आहे अँझायटी आहे का काय नाही, कोई नाही टेक्निकली आहे. म्हटलं आता मला श्वासावर नियंत्रण ठेवा, परत सोहम करा, श्वासोच्छ्वास नियंत्रण ठेवून शांत केलं मनाला. मग तो काठी घेतली, जरा इकडे कर तिकडे कर तिकडे, मग जरा लांब टाकली तर टक्क झाली. वा, तिथे खाली काहीतरी दगड होता. तो दगड असल्यावर जरा मी भली मोठी लांब ढांग टाकली, त्या काठीने जे टेकली होती पलीकडे गेलो. तिथून हळूहळू मला पुढचा प्रवास झाला आणि तो नाला पार झाला. नाला पार झाला. मी परत नाल्याच्या काठावर शांतपणे पाहिलं. तो नाला पण शांतपणे हसतोय असं मला वाटलं. नर्मदा सुद्धा शांतपणे हसते मला वाटलं. एवढ्या छोट्या संकटाने तू जर घाबरवत असेल तर तुला कसं काय, याचा अर्थ तुझी माझी श्रद्धा, तुझ्यावर माझ्यावर तुझी श्रद्धा आहे की नाही, असा संवाद करते असं मला ते फील झालं. आणि मग म्हणलं की नाही, जो होएगा, मी श्रद्धा उलट दृढ झाली. आणि मग असा प्रवास करत मी पुढे गेलो. बहुत है उसमें, बहुत कुछ है. मग लक्कडकोट की झाडी लगते, तर 21 का 25 किलोमीटरचं जंगल आहे. तुम्ही सकाळी सुरू करायचं आहे आणि सकाळी सुरू करून तुम्हाला संध्याकाळी ते जंगल पार करूनच थांबायचं आहे. तिथे मजा आहे. मजा म्हणजे काय आहे, आता जे मोदी सरांनी जे घेतले ना बिबटे का काय ते जगवार, ते तिथं सोडलेले. मग लोक म्हणतात की किसी को अभी तक हुआ नहीं है, लेकिन आपण तेव्हा तिथे मला सांगितलं पण एकट्याने जाऊ नका, तिथं कोणतरी बघा. मग त्या आश्रमात दोघं तिघं आम्हाला मिळाले की बाबाजी अकेले होतो. आम्ही तिघं चौघं ते जंगल पाहतो. जंगल तिथे गंमत अशी, ते जंगल घनदाट जंगल, घनदाट म्हणजे घनदाट जंगल, मस्त माहोल आहे. आणि तिथे सुद्धा तुम्हाला सेवा द्यायला तिकडचे जो पलीकडे जो आश्रम आहे, त्या पलीकडच्या आश्रमात ते पायवाट पण नाही, अशी खतूड सगळा विषयच आहे. पण तिथे लोक मोटरसायकल वरनं येतात, परिक्रमा वासींना शोधत येतात आणि चाय आणि बिस्कुट देतात. आणि ते चहा आणि बिस्कुट घेताना इतकं काहीतरी भरून येतं. अरे म्हणलं क्यों आ रहे हो, आपका सेवा करना हमारा धर्म है बाबाजी. मी आता जे जागरपणाचं फाउंडेशन विभूषण हा जो विषय माझा ऐकला, तो मला असं वाटलं की इथे सगळं 4 महिने मी सेवेवर जगलो, आता ते परत फेडायची वेळ आली म्हणून तो फाउंडेशन टाकलं की माझ्या आयुष्यात सेवा हा विषय नव्हता. पण हा नसून सुद्धा नर्मदाने कुठलाही प्रश्न न विचारता 4 महिने 3.5 महिने मला सेवेवर जगवलं. आता जे समजा 3.5 महिने विचार करा, 3.5 महिने तुम्ही 5 स्टार मध्ये किंवा 30 स्टार मध्ये जगताय, काय बिल असं 3-4 लाख खुश भी नाही. उलट मला पैसे मिळत गेले की बाबाजी 100 रुपये लेले. इकडे तिकडे अशी मजा आली. जबलपूरच्या अलीकडे होतो मी, पण असा केला होता की मी स्वतःहून काही विकत घेऊन खाणार नाही. तो पण मी जवळजवळ 2.5 महिने पाळला. पाळता आला. मी कोण पाळणार, मला मिळत गेलं, काहीतरी मिळायचं. पण ते जबलपूरला आमचा काय मुसळधार पाऊस असल्यामुळे नर्मदा काठीने गेले की तुम्हाला आश्रम मिळतात. पण तिथला बाबाजी म्हणलं की बहुत बारिश हुई है,
आप कार से मत जा, आप रास्ते से जाओ. तो जबलपूरचा हमरस्ता आहे तो त्या हमरस्त्याला लागलो आम्ही आणि हमरस्त्याला काहीच नाहीये, वृक्ष हमरस्ता. म्हणजे भुकेचा आग ड्रोन लागलेला, सगळं झालेलं. बापरे आम्ही क्या करणे काय. शेवटी तिथे एक ढाबा दिसला आणि तो सकाळी 11:30-12च्या सुमारास अंगात भुकेचा ड्रोन उमटला पोटामध्ये. मी तिथे थांबलो, जस्ट बसलो खुर्चीवर. तो बाहेरचा तो बाबाजी तुला बैठक असेल तो आला. अरे बाबाजी बहुत थके हो, भूखे हो. म्हणला हाँ क्या खाओगे आप. आणि दाल फ्राय करना है, रोटी देना. आणि त्याने जेव्हा ती दाल फ्राय आणि गरम ती कशातली ती रोटी, तंदूर मधली रोटी आणली. काय आधाशी पण जे म्हणतात आहे की भुकेल. आणि तो माझ्याकडे पाहत होता. बाबाजी बहुत भूखे लग रहे हो. मग ती दाल फ्राय ती रोटी संपली. परत मी एक दाल फ्राय, परत 2 रोट्या मागवल्या. म्हणजे किती बिल हो गया, कितना. बाबाजी बिल तो इतना हो गया, पण बाबाजी है ना आप इतना ही देतो. तिथेही तो विषय आप इतना ही देतो. म्हणजे कितना देतो, 125 रुपये देतो. 2 दाल फ्राय, 4 रोट्या, ताक बीक घेऊन 125 रुपये. आणि गंमत अशी, मी निघालो तिथून. पैसे होते मॅडम, पैसे दिले. मी निघालो पुढे. एक मोटरसायकल वाला आला, माझ्यापासून थांबला. 100 रुपयाची नोट माझ्या खिशात टाकली, निघून गेला. सो माइंड इतकी आहे. असे खूप एक प्रसंग. एक शेवटचा प्रसंग सांगतो, नंतर वेळ आपल्या पुरणारच नाही कारण खूप आहे. एक प्रसंग असा आहे की तो जबलपूरला मी जेव्हा गेलो, तर जबलपूरला जाताना ग्वारीघाट नावाचा विषय आहे. तर तिथे मला जायचं होतं. तिथे आश्रमात असं मला कळलं होतं. चालता इकडे रस्ता विचारला मला की थोडीशी आपल्या इथं कशी कामगारांची वस्ती असते तशी एक वस्ती होती तिथे. आणि त्या वस्तीमध्ये मी विचारलं की ग्वारीघाट का रास्ता यही है. ती म्हणजे हा बाबाजी यही है. आणि परिक्रमावासी होत म्हणजे ते आपल्या पेरावरनं ओळखायचं ते. ठरवा चहा पिवा, बिस्कुट खावा. म्हणजे ठीक आहे, पण चहा बिस्कुटला नाहीच म्हणायचं नाही, पण पुढे कधी मिळेल कधी आपल्याला माहितीच नाही. सो थांबलो मी. ते 2 मुली होत्या. त्या 2 मुलींच्या हातात मध्ये हे होते, कारण त्याला बाळ होती त्यांची. आणि तिथली एक मुलगी गेली असेल, तिने आईला सांगितलं असेल की मोठी बाबाजी आया आहे. ती आई आली बाहेर. आणि आई जी आली बाहेर आणि तिने मला मी आयुष्यात पहिल्यांदा भेटतो आम्ही एकमेकांना. बाबाजी भोजन करके जाना है. म्हणला जाएंगे, थोडा टाइम रुकना पडेगा. म्हणलं रुकेंगे. कारण त्या आवाजामध्ये प्रेम भरा आदेश एवढा सुंदर होता तो की इतके आपली आई पण सांगत नाही कधी कधी जेवून जायचं हा असं म्हणतं नाही. तशी ती हे होती की जेवून जायचंय हा. थांबलं मी अर्ध्या पाऊण तिने मला आत बोलवलं. आत बोलवलं मी सगळं ते बाहेर की मोहरी स्वच्छ झालो. पण अस्वच्छता खूप होते शरीरावर. स्वच्छ झालो ते जेवायला बसलो. जेवायला गेलो तर आज दृश्य पाहिलं मी. व्यवस्थित पाठ, रांगोळी, ताट, उदबत्ती. म्हणलं माताजी ये क्या है. अरे आप परिक्रमावासी हो, बैठो. म्हणलं मैं अकेला तो नहीं खाऊंगा, आपको भी खाना पड़ेगा. म्हणजे मैं भी खाते. मग तिने तिचेही ताट घेतलं. आता मी बसणार तर असं ताट घेतलं. ताटाच्या मागे पलंग, त्या पलंगाला टेकून आता बसणार मी. तेवढ्यात माझं पलंगावर लक्ष गेलं. तर पलंगाकडे लक्ष गेल्यावर तिथे कोणतरी एक पेशंट सारखा दिसत होता मला. म्हणजे बाबा माताजी ये कौन है. अरे ये मेरा पतिदेव है, 3 साल से उसको पैरालिसिस हुआ है, ऐसा ही पड़ा है. तर माझ्या चेहरा लगेच कळलं ना की एवढं सगळं असून मग मला जेवायचं एवढं का तू घाट मानला बाबा. तर ते म्हणले बाबाजी कुछ सोचो मत, आप जैसे परिक्रमावासी आते हैं उनकी मैं सेवा करती हूँ और ऐसा लगता है कि आप जैसे लोगों की सेवा करने के बाद आपकी भी दुआ मिलेगी, नर्मदा माई की भी दुआ मिलेगी और मेरा पतिदेव ठीक हो जाएगा. क्या सोच आहे. आणि 1.5 तास आम्ही इतके घट्ट बोललो जशी की ती माझ्या अगदी बहिणीसारखीच आहे. तिचा फोटो आहे माझ्याकडे. आणि जाताना म्हणले की बाबाजी बहुत अच्छा लगा, मुझे भी बहुत अच्छा लगा. ऐसा लगा कि मेरा महाराष्ट्र से कोई भाई आया है. मुझे भी ऐसा लगा कि मेरी बहन है. बरोबर आहे. तो जाताना म्हणले की आपके पास अभी थंडी सुरू होती. जानेवारीच्या अलीकडची गोष्ट, कडाक्याची थंडी असते त्याच्यात वरती थंडीला. मग तिने मला एक कांबळ दिलं. ब्रँड कोरं करकरीत कांबळ. ये ले लो. ती स्वेटर पण त्याला निघाली. अरे म्हणलं माताजी ऐसा मत करो. नाही नाही ले लो. मग तिची आणि कन्याची मी फोन करून दिले की बघ म्हणलं माझा नवीन बहीण भेटली तिथे. मग त्या दोघेही बोलल्या फोनवर.
आणि ती गंमत म्हणजे ती स्वतः नर्स होती. आणि मग तिने मला काय सांगितलं ते खूप हृदयद्रावक आहे. अरे बाबा जी, मैं खुद नर्स का कोर्स किया हूँ, मैं लोगों की सेवा करने के लिए जाती हूँ, लेकिन मेरे पतिदेव की सेवा मैं नहीं कर सकती क्योंकि मैं उसकी सेवा करता तो मेरा घर चलेगा कैसे. मी स्वतः नर्स आहे, बाहेरच्या जगाची शुश्रूषा करते आहे, स्वतःच्या पतिदेवाची शुश्रूषा करता येते की घर चालणं महत्वाचं आहे. आणि एवढं सगळं संकट असून तिने बाबाजीला उद्बत्ती सकट जेवायला दिलेलं आहे. हे नर्मदा खंड आहे. भारतीय सनातन संस्कृती म्हणजे काय, आपल्याकडे सनातन शब्दाला आता एक विखार आलेला आहे, एक वेगळ्या प्रकारची झालर आली आहे. पण खरी भारतीय उधर ज्या तुलसी रामायण, रामचरितमानस, हनुमान चालीसा, भागवत हेच चालू आहे तिकडे. त्या लोकांनी वेगळं काय ऐकलं नाही. त्यांना अमिताभ बच्चन नहीं मिलती, त्यांना कुछ जरूरत ही नहीं. खेती करना है, कीर्तन करना है, एक साथ हा मस्त रहना है, एक हर एक के साथ रहना. मी आपण म्हणतो ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु. हा जो श्लोक आहे, हा श्लोक आपण ऐकतो तिथे जगला जातो सहज. तेव्हा ऐसा है वो परिक्रमा. त्या परिक्रमेने मला काय मिळालं तर मी परिक्रमा 15 फेब्रुवारीला मी नाशिकला आलो. तशी माझी परिक्रमा 12 फेब्रुवारीला संपली. 3 दिवस मी, आणि गंमत, शेवटची गंमत म्हणजे ज्या क्षणी परिक्रमा संपली, ती परिक्रमा संपल्यावर तुमच्याकडचं जे जल असतं ते जल तुम्हाला ओंकारेश्वरच्या ह्याला अर्पण करायचं असतं. आणि तो मांधाता जो पर्वत आहे, ज्या डोंगरावर तो ओंकारेश्वर आहे, त्याला प्रदक्षिणा घालायची असते. ती सगळी प्रदक्षिणा घालून जल अर्पण करून मी गजानन महाराज आश्रमात आलो आणि पडलो. आणि आय फील दॅट देयर इज नो एनर्जी. मला ह्या कुशेवरून त्या कुशेवर सुद्धा वळता येणार. सो दिस इज द पॉवर ऑफ नर्मदा. परिक्रमा संपली. सो तिथे कळलं की आतापर्यंत तिने ती ऊर्जा देत राहिली होती. ज्या क्षणी परिक्रमा संपली की माझ्यामध्ये, सत्य आहे, माझ्यामध्ये जी परिक्रमाची ऊर्जा होती ती ऊर्जा खरी आता माझी ऊर्जा राहिली. जी माझ्याकडे ऊर्जा शिल्लक नव्हतीच. असा सगळा विषय आहे. बहुत कुछ बोलने जैसा है. नर्मदा. मित्रांनो, नर्मदा परिक्रमाबद्दल श्री शंतनू भोळे यांनी अत्यंत सुंदर माहिती दिली. म्हणजे आपल्याला असं भासलं की आपण खरोखर आपणच प्रदक्षिणा करतो असं आपल्याला वाटलं. तर मी श्रीमती रोशना भारती जी को रिक्वेस्ट करता हूँ कि वो आभार प्रदर्शन करें. धन्यवाद. आज आपने मुझे आभार प्रदर्शन का सौंप दिया है. लेकिन आज जब शांतनु जी ने जितना सुंदर ढंग से सारा वर्णन किया है, ऐसा लग रहा है जैसे चित्रपट हम देख रहे हैं. और हमने ही नर्मदा मैया की प्रदक्षिणा परिक्रमा करके आ रहे हैं. बहुत अच्छा लगा. और मैं, जैसे हमारे ऋषि मुनियों ने कहा है कि नदी के किनारे ही ज्ञान, और मतलब हमारे ऋषि मुनि सब नदियों के किनारे ही रहते थे. और जो कुंभ वगैरह भी लगता था वो भी सब नदियों के किनारे होता था, क्योंकि वहीं पर एक आध्यात्मिक जो ऊर्जा मिलती है, आध्यात्मिक शक्ति है जो इन नदियों के आसपास जो प्रकृति जो हमें देती है, उन सब का वर्णन ऐसा लग रहा था कि अभी तक तो पढ़ते रहते तो वो जब स्वयं देख करके आए तो ऐसा लगता है सच है कि नदियाँ और प्रकृति से हम जितना हम सीख सकते हैं उतना हम कह नहीं सकते. जैसे वो कह रहे हैं मैं 5 स्टार में रह करके भी मैं वो नहीं समझ सकते, मतलब मुझे वो ज्ञान या वो अनुभूति नहीं हो सकती थी जो वहाँ पर हुई है. तो और इन्होंने जो अपना संघर्ष बताया सारा, और इतने नर्मदा माता के को समर्पित होकर के वो करते गए. जो कुछ उनको था कि जो कुछ भी करेंगे अच्छा ही करेंगे उनके लिए. तो
तो जीवन में संघर्ष भरे हों, संघर्षों में हों, जब तब उन प्राणों में होता है नवजीवन का संचार। तो उनको नवजीवन मिलता गया, वो बढ़ते गए आगे और बहुत अच्छे अनुभव लेते लेते, और वहाँ के जो लोग कितने सीधे सरल और सेवाभावी हैं, कितने उनका सहज सरल हैं, ये सब भी हमने जाना इनसे। और बस मैं इतना ही अभी कहूँगी कि बहुत अच्छा वर्णन हुआ। लिखने को तो बातें तो बहुत सारी सूझ रही हैं, लेकिन अभी बस इतना ही। और आप सबने सुना, आप सबने बहुत अपने आनंद लिया इस चीज़ का, और बहुत धन्यवाद आपको। ऐसे ही हम लोगों को कुछ बताते रहिए, आपको जो भी अनुभव होते हैं बहुत कुछ होगा। अभी तो आपके पास कितने महीने, कितने 3 महीने, 3.5 महीने के तो न जाने कितने अनुभव होंगे जो हम फिर भी सुन सकते हैं फिर से भी। धन्यवाद। आपल्या जिवलग सेवाभावी संस्थेकडून मी श्री शंतनू गुणे यांना भेट अर्पण करतो, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा।